नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अशोक पवार तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या वर्ल्ड ऑफ सायन्स म्हणजे सायन्स बाय अशोक पवार या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती। विद्यार्थी मित्रांनो, स्टेट बोर्डच्या बॅचमध्ये 6वीचा पार्ट 2 बघणार आहे आपण। पार्ट 1 मध्ये काही फॅक्च्युअल डेटा बघितलो, ज्यामध्ये काही संसाधने बघितले किंवा काही पदार्थ बघितले जे डेली लाईफमध्ये काय करत असतो आपण वापरत असतो। तर आता आपण या 6वीचं स्टेट बोर्डचं पुढचा भाग कंप्लीट करण्याचा प्रयत्न करूया। यामध्ये तुम्हाला फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायचं आहे, जेवढा काही फॅक्च्युअल डेटा आहे तो फॅक्च्युअल डेटा कव्हर करण्याचा प्रयत्न करा मित्रांनो, जेणेकरून की काय आहे की इथून जर प्रश्न रिफ्लेक्ट झालं तर तो काय आहे मिस नको व्हायला पाहिजे। तर अशा प्रकारे पुढचा जो पार्ट आहे या 6वीच्या पुस्तकामध्ये तो पोषण आणि आहार आहे। डेली लाईफमध्ये जीवन जगण्यासाठी सजीवाला अन्न पदार्थाची गरज आहे आणि ते अन्न पदार्थ जेव्हा सजीव ग्रहण करत असतो तेव्हा त्या सजीवाचं वाढ आणि विकास होतो। 6वीच्या लेवलला काय फॅक्च्युअल डेटा येऊ शकतं या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो। मला नाही वाटत की 6वीच्या लेवलला पोषण आणि आहारावर प्रश्न येईल, आलं तर काय आहे डिफिशियन्सीवर येऊ शकतो। यामध्ये बघा ऊर्जादायी पोषद्रव्य कोणते आहेत, तर ऊर्जादायी पोषद्रव्य कर्बोदके आहे, कार्बोहायड्रेट, आणि दुसरं जर बघितलं तर मेद, या दोघांनाही आपण ऊर्जा देणारे अन्नद्रव्य म्हणतो, ज्याला कार्बोहायड्रेट आणि काय फॅट म्हणून ओळखत असतो। हे ऊर्जादायी पोषद्रव्य आहेत। कर्बोदकामुळे आपल्याला मुख्य ऊर्जेची गरज भासते। जवळपास 60 ते 70% ऊर्जा ही कार्बोहायड्रेट पासून आपल्या शरीराला काय आहे मिळत असते। आता कुठून भेटत असते तर कर्बोदकाचा सोर्स जर बघितलं भात असेल, पोळ्या असेल, भाकरी असेल, म्हणजे ज्वारी, बाजरी, गहू, मका हे जे आहेत कार्बोहायड्रेटचं मुख्य सोर्स म्हणून ओळखलं जातं, तो या ठिकाणी दिलेला आहे। म्हणजे जास्त प्रमाणात कर्बोदके देणारी ही आहेत। तृणधान्य आपल्या अन्नातील प्रमुख घटक आहेत, हे सगळे कडधान्य म्हणतो आपण। स्निग्ध पदार्थ काय आहे, तेल, तूप, लोणी अशा स्निग्ध पदार्थापासून काय आपल्याला ऊर्जेची थोड्याफार प्रमाणामध्ये गरज भागवली जाते। म्हणजे सर्वात जास्त कार्बोहायड्रेट पासून गरज भागवली जाते ऊर्जेची, त्यानंतर मेदाची बारी येते आणि सगळ्यात शेवटी कोणापासून ऊर्जा प्राप्त केली जाते प्रोटीन पासून। आपण खाल्लेल्या अन्न पदार्थापासून आपल्याला उष्णतेच्या स्वरूपात ऊर्जा मिळते। उष्णता मोजण्यासाठी किलो कॅलरी हे एक वापरतात। तर ह्या ठिकाणी प्रश्न आला तर येऊ शकतो, काय वापरलं जाईल, मानवी शरीरातील ऊर्जा मोजण्यासाठी कोणत्या एककाचा वापर केला जातो, तर किलो कॅलरी या एककाचा वापर केलं जातं। म्हणून अन्न पदार्थापासून मिळणाऱ्या ऊर्जेसाठी किलो कॅलरी एकक वापरले जाते। का, कारण किलो कॅलरी हा उष्णता ऊर्जेचं एकक आहे आणि आपल्या शरीरामध्ये कर्बोदकाला जाळलं जातं आणि त्याच्यापासून उष्णता ऊर्जा तयार होते। म्हणून आपल्या शरीरातील ऊर्जेसाठी काय आपण किलो कॅलरी हे काय एकक वापरतो, कोणत्या ऊर्जेसाठी, जे अन्न पदार्थापासून मिळते त्या ऊर्जेसाठी म्हणतो मित्रांनो। तर अशा प्रकारे असणारे वाढत्या वयातील मुला मुलींना रोज साधारणपणे 2000 ते 2,500 कळालं का किलो कॅलरी ऊर्जा अन्नापासून मिळण्याची गरज असते। म्हणजे याचा अर्थ काय आहे, एका व्यक्तीला जो काही वाढत्या वयातील एखादा मुलगा आहे त्याला किती ऊर्जेची गरज असते डेली लाईफमध्ये, तर 2000 ते 2500 किलो कॅलरी एवढी ऊर्जेची गरज आहे, तेव्हा त्याचं वाढ आणि विकास हा चांगल्या प्रकारे होऊ शकतो। बघा कॅसिमर फंक हे युरोपमधील पोलंड या देशातील वैज्ञानिक आहे। बेरी बघा रोगाचं नाव लक्षात ठेवा हा, बेरी हा विकार सडलेल्या शिंतोडचे आवरण काढलेला तांदूळ खाणाऱ्यांना होण्याची शक्यता असते, असे त्यांनी एका वैज्ञानिक लेखात वाचले। आता बघा बेरी हा डिफिशियन्सी, न्यूट्रिशनच्या डिफिशियन्सीमुळे होणारा रोग आहे आणि न्यूट्रिशनच्या डिफिशियन्सीमुळे होतं हे काय ह्यांनी सांगून दिलं। म्हणजे ह्याच्या पहिले माहित होतं पण ह्यांनी वाचलेलं आणि त्याच्यानंतर त्यांनी रिसर्च केलं। काय केलं बघा, ज्या पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे हा आजार होतो तो पदार्थ शोधून वेगळा करण्यात त्यांना यश मिळाले। म्हणजे याचा अर्थ बघा बेरी नावाचा रोग होतो हे पहिले माहित होतं, परंतु हा जो शास्त्रज्ञ आहे ज्याला कॅसिमिर फंक म्हणतो, ह्यांनी काय केलं माहित आहे का की बेरी नावाचा रोग हा पोषण तत्वाच्या अभावामुळे होतो हे दाखवून दिलं किंवा हे सिद्ध केलं मित्रांनो। आता बघा पुढे काय, त्याला त्यांनी जीवनसत्व हे नाव दिलं। म्हणजे याचा अर्थ कर्बोदक आणि मेद हे अन्नद्रव्य तर होतेच, पण त्यानंतर या शास्त्रज्ञाने जीवनसत्वाच्या अभावामुळे बेरी नावाचा रोग होतो हे पहिल्यांदा सांगितलं। जसं त्यानंतर स्कर्वी, पेलाग्रा, मुडदूस हे विकारी विविध जीवनसत्वाच्या अभावामुळे होत असतो मित्रांनो। तर अशा प्रकारे हे काय आहे जीवनसत्वाच्या अभावामुळे होणारे रोग आहे हे या ठिकाणी दिलेले आहे। प्रोबायोटिक हे पण IMP आहे, ह्याच्यावर पण प्रश्न विचारले जातात। आता दुधाचे दहित करणारे लाभदायक सूक्ष्मजीव असतात। प्रोबायोटिक म्हणजे काय माहिती आहे का, जीवाणू 2 प्रकारचे असतात मित्रांनो। जीवाणू काय आहे 2 प्रकारचे आहेत, एक आहे धोकादायक, एक आहे धोकादायक जे आपल्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे रोग निर्माण करतात, आणि दुसरा आहे आपल्या फायदा करणारे। आता बघा
काही असे जीवाणू असतात जे अन्नद्रव्यामध्ये चांगल्या क्वालिटी काय करत असतात, वाढवत असतात. जसं उदाहरणामध्ये दुधाचं रूपांतर दहीत करणारे जे जीवाणू आहेत ते लाभदायक म्हणून ओळखलं जातं. ते ताकामध्ये पण असतात, दहीमध्ये पण असतात. अशा प्रकारे लाभदायक सूक्ष्मजीवांना आपण काय म्हणत असतो, प्रोबायोटिक म्हणून ओळखलं जातं. म्हणजे आपल्यासाठी आवश्यक असणारे किंवा लाभदायक असणाऱ्या मायक्रो ऑर्गॅनिझम किंवा जीवाणूला आपण प्रोबायोटिक म्हणतो आणि ह्याच्यापासून तयार होणाऱ्या पदार्थाला प्रोबायोटिक फूड म्हणून ओळखलं जातं. आजकालच्या घडीला ह्याचा वापर खूप जास्त प्रमाणामध्ये करत असतात. जे मोठे श्रीमंत लोक असतात तर ते प्रोबायोटिक पदार्थांचा वापर जास्तीत जास्त करतात. का? कारण प्रोबायोटिक पदार्थ काय करत असतात माहिती आहे का, आपल्या शरीरामध्ये वाईट जीवाणूला अडवण्याचं काम करत असतात आणि चांगल्या जीवाणूची प्रगती करतात, जेणेकरून की आपल्या शरीरातील ज्या काही रिॲक्शन असतील, ज्या काही अभिक्रिया असतील ते चांगल्या प्रकारे सुरळीत चालावं. हे कोणाचं काम आहे, प्रोबायोटिक फूडचं. कारण प्रोबायोटिक फूडमध्ये काय असतात, हे जीवाणू असतात. कोणते लाभदायक जीवाणू, जसं लॅक्टोबॅसिलस नावाचे जीवाणू आहेत, हे जीवाणू आपल्यासाठी चांगले काम करत असतात आणि या कारणामुळे हे प्रोबायोटिक फूडचा वापर सध्याच्या घडीला जास्त प्रमाणामध्ये केलं जात आहे. म्हणजे जे श्रीमंत लोक आहेत ते आपल्यासारख्याला काही नाही, सगळं व्यवस्थित भेटून जातं, यासाठी आपण लोड घ्यायचं नाही. आपली अन्ननलिका एकदम निसर्गाने स्ट्रॉंग बनवलेली आहे सिच्युएशननुसार. आता बघा, असंतुलित आहार. जेव्हा आहार आपण योग्य पद्धतीने घेत नाही तेव्हा त्याचा परिणाम शरीरावर पडतो. कारण वाढ आणि विकासासाठी एक ठराविक प्रमाणामध्ये आहाराची गरज असते आणि ते आहार पूर्ण नाही झालं तर त्याला असंतुलित आहार म्हणत असतो आणि ह्याचा परिणाम शरीराच्या वाढ आणि विकासावर होतो. त्याच्या डिफिशियन्सीमुळे आपल्याला वेगवेगळ्या रोगाला सामोरे जावं लागतं. मित्रांनो, आपण दिवसभर जे अन्नपदार्थ खातो त्यांना आहार म्हणतात आणि सर्व पोषक तत्वांचा पुरेशा प्रमाणात समावेश करणाऱ्या आहाराला संतुलित आहार म्हणतात. म्हणजे याचा अर्थ काय, सर्व पदार्थ खाणं गरजेचं आहे. असं नाही म्हणू शकत की सर मी दिवसभर किंवा कंटिन्यू फक्त कार्बोहायड्रेट खाईन. तर कार्बोहायड्रेट, फॅट, प्रोटीन, विटामिन्स हे योग्य प्रमाणात ग्रहण करत असेल तर त्याला आपण संतुलित आहार म्हणत असतो मित्रांनो. आणि जर आपण एकच कोणता पदार्थ खात असेल तर त्याला आपण संतुलित आहार म्हणू शकत नाही, त्याला असंतुलित आहार म्हणतो. आता बघा, अन्न पदार्थ आणि भेसळ. डेली लाईफमध्ये जे पदार्थ वापरत असतो तर लोक फायद्यासाठी काय करत असतात, त्या पदार्थामध्ये काही भेसळ टाकतात. भेसळ अशी असते की त्या पदार्थाला मॅच करणारी असते आणि जनरली ते आपल्याला लवकर ओळखता येत नाही. आता कोणत्या पदार्थामध्ये कोणती भेसळ टाकतात, दूध जो आहे हे प्रमाण वाढवण्यासाठी त्याच्यामध्ये पाणी टाकतात. गावाकडे हे खूप जास्त प्रमाणात चालतं. 1 लिटर दूध असतो पण विकताना तेच 2 लिटर झालेलं असतं कारण की त्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असतो. काही लोक युरिया टाकत असतात, तसेच काही लोक स्टार्चचं प्रमाण पण त्याच्यामध्ये मिसळतात. का? कारण की दुधाची काय आहे, क्वांटिटी वाढावी, क्वालिटी नाही क्वांटिटी वाढावी म्हणून. यानंतर बघा, लाल तिखट मिरची असते तर मिरचीचं प्रमाण वाढवण्यासाठी विटेची पूड, वीट जी असते लाल रंगाची असते, त्याची एकदम बारीक केलेली मातीसारखे घटक त्याच्यामध्ये टाकतात. किंवा लाल भोपळ्याची बुकटी पण टाकतात. जो भोपळा असतो त्याची बीज जे असतात, ते बी बारीक करून काय आहे मिरचीमध्ये टाकत असतात. का? कारण की त्याचं क्वांटिटी वाढावी. काळी मिरीमध्ये काय, पपईच्या बिया टाकत असतात. यानंतर आईस्क्रीममध्ये धुण्याचा सोडा, कागदाचा लगादा म्हणजे कागद, धुण्याचा सोडा हे विरघळून टाकलं जातं आईस्क्रीममध्ये, कारण क्वांटिटी वाढावी, क्वालिटी नाही. तर हे सगळे भेसळ करू शकतात. काळजीपूर्वक बघायचं. तांदळामध्ये बारीक पांढरे खडे निघतात बघा, तर ते एक प्रकारची भेसळ असते मित्रांनो. शेंगदाण्यामध्ये लालसर गारगोट्या निघतात, हे पण एक प्रकारची भेळ असते. का? कारण की वजन वाढावं, कशाचं, शेंगदाण्याचं क्वांटिटी वाढावी, या कारणामुळे हे सगळे भेळ आहेत. हे अन्न पदार्थातील भेळ म्हणून ओळखले जातात. तर अशा प्रकारे आपण बघितलं आहार जो 6वीच्या लेवलनी कंटेंट आहे ते बघितले. प्रत्येक पॉईंट वाचत किंवा प्रत्येक पॉईंट पाठ करत बसायची गरज नाही. जिथं IMP फॅक्च्युअल डेटा आहे, जसं प्रोबायोटिक, हा पॉईंट फक्त पोषण आणि आहारमध्ये आपल्याला महत्त्वाचा भेटलेला आहे. बाकीचे प्रश्न शक्यतो येऊ शकत नाही. आता बघा, आपल्याला स्केलेटल सिस्टीम बघायचं आहे, म्हणजे मानवी सांगाडा बघायचं आहे. मानवी सांगाडामध्ये तुम्हाला माहित असेल कवटीचा भाग आहे, छातीचा पिंजरा आहे आणि बाकी पायाकडचा भाग आहे. तर आता आपण पहिल्यांदा एक एक बघूया काय असणार आहे, कुठं प्रश्न येऊ शकतो तेही सांगतो. पहिल्यांदा आपण बघूया कवटी. कवटी म्हणजे काय, तर हा संपूर्ण भाग कवटी म्हणून ओळखलं जातं. हे सगळं जो नॅचरल हेल्मेट आहे, बाहेरच्या आघातापासून मेंदूचं संरक्षण करतं. एकदम कडक आवरण आहे मित्रांनो. हे वर्टिब्रेट ॲनिमलमध्ये आढळतं. कवटी फक्त आपल्याला कोणामध्ये आढळतं, जे वर्टिब्रेट ॲनिमल असतात ना, या वर्टिब्रेट ॲनिमलमध्ये आढळतं. वर्टिब्रेट कोण असतात, ज्याला पाठीचा कणा असतो ना, या पाठीचा कणा असणाऱ्या प्राण्यांमध्येच कवटी आढळताना दिसते, बाकीच्या प्राण्यांमध्ये आढळताना दिसत नाही. डोक्याची व चेहऱ्याची हाडे मिळून कवटी बनलेली असते. हा डोक्याचा भाग आणि हा चेहऱ्याचा भाग
हा पूर्ण जो आहे कवटी म्हणून ओळखलं जातं। यातील हाडे आकाराने सपाट आणि मजबूत असतात, एवढे एकदम नाजूक नसतात मित्रांनो, म्हणजे हा डोक्याचा भाग लवकर फुटत नाही का, कारण की हे हाडं मजबूत असतात आणि सपाट असतात। बघा ह्या कवटीचा हाड सपाट आहे, हा हाड सपाट आहे, हा हाड सपाट आहे, अशा प्रकारे त्रिकोणी आढळत नाही, तर सपाट हाडे आपल्याला कवटीमध्ये आढळताना दिसतात। डोक्यात किती आणि चेहऱ्यात किती? डोक्यात 8 हाडे असतात मित्रांनो, हे डोक्यामध्ये 8 हाडे असतात आणि चेहऱ्यामध्ये 14, चेहरा जो आहे ह्याच्यामध्ये 14 हाडे आढळताना दिसतात। अशा प्रकारे एकूण 22 हाडांपासून आपली कवटी बनलेली आहे। तर मला सांगा 22 हाडांपासून कवटी बनलेली आहे, 22 हाड आहेत आणि त्या 22 हाडांचं वर्गीकरण बघा, IMP बरं फॅक्च्युअल डेटा, असा डेटा लक्षात ठेवायचं, पेपरमध्ये रिफ्लेक्ट होऊ शकतो। 22 पैकी 8 जे आहेत हे कुठं असणार आहेत, तर हे डोक्यामध्ये असणार आहेत आणि छोटे छोटे हाडांची संख्या जास्त असते 14, हे जर कुठं असेल तर आपल्याला चेहऱ्यामध्ये आढळताना दिसतं। कवटीमधील खालचा जबडा सोडून इतर हाडांची हालचाल होत नाही। आपण जर बघितलं जे आता मी बोलतोय तर हा माझा जबड्याची हालचाल होऊ राहिली आहे, हे हालचाल हा जबडा सोडल्यानंतर वरच्या कोणत्याही हाडाची हालचाल होत नाही मित्रांनो। असं कोणी आहे का अशी कवटी फिरवली मागे गेली नाही ना, तर वरच्या जो काही भाग आहे त्याच्यामध्ये हालचाल होत नाही। तर याचा अर्थ बघा, कवटीतले सगळे हाडे हालचाल करत नाही, तर काहीही हालचाल करतात, कोणतं? जबड्याचा खालचा जो हाड आहे हे हालचाल करतं, वरच्या भागाची हालचाल होत नाही, ही संख्या लक्षात घ्या। आता कवटी संपल्यानंतर खाली सुरू होतो छातीचा पिंजरा। या डायग्राम मध्ये बघा तुम्हाला दिसत असेल, तर याच्यामध्ये काय असतात माहिती आहे का? बरगाड्या असतात, बरगाड्या आणि दुसरं उरोस्ती असतो। उरोस्ती म्हणजे काय आहे? हे मेन जो हाड आहे ना मधलं एक, हा जो हाड आहे याला म्हणतात उरोस्ती मित्रांनो। आणि या हाडाला बाजूला अशा प्रकारे काही जोडलेले छोट्या छोट्या पट्ट्या आहेत, याला आपण म्हणत असतो बरगाड्या, ज्याला इंग्रजीमधून म्हणतात रिब्स म्हणून ओळखलं जातं मित्रांनो। आणि तुम्हाला माहित आहे का म्हणजे काय? बघा अशा प्रकारे उरोस्ती नावाचा मेन हाड असतो छातीच्या पिंजऱ्यामध्ये आणि बाजूला त्याला अशा पद्धतीने काय आहे, बरगाड्या जोडलेल्या आहेत, ह्या बरगाड्या जोडलेल्या असतात, ह्या बरगाड्या जोडलेल्या असतात। तर एक मधला जो हाड आहे ज्याला बरगाड्या जोडलेल्या असतात त्याला उरोस्ती म्हणत असतो। आता बघा ज्या ठिकाणी बरगाड्या या उरोस्तीला जोडलेल्या असतात तिथं भाग नरम असतो मित्रांनो, ज्याला आपण कार्टिलेज म्हणत असतो, जे लवकर तुटण्याची शक्यता असते। म्हणून एखाद्याला छातीवर जोरात मारलं तर बरगाड्या सर्वात पहिल्यांदा तुटण्याची शक्यता असते। आता संख्या किती आहे ते बघूया। छातीमधील पिंजऱ्यासारखी रचना असणाऱ्या भागाला छातीचा पिंजरा म्हणतात। छातीत एक उभे चपटे हाड असते, बघा हा उभे चपटे हाड असते, त्याला उरोस्ती किंवा इंग्रजीमधून त्याला स्टर्नम म्हणून ओळखलं जातं, त्याला स्टर्नम म्हणतो आपण। हे एक मेन हाड असतो आणि त्या हाडाला आडव्या चपट्या बरगाड्या 12 कोरेल का जोडलेल्या असतात। म्हणजे याचा अर्थ काय आहे? जोड्या असतात, इकडून 12 जोड्या असते, इकडून 12 जोड्या असतात। तर अशा प्रकारे 24 जोड्या आणि एक मधलं, तर अशा प्रकारे 25 असतं। तर या 25 हाडांचा मिळून हातीचा पिंजरा, जोड्या नसतात बरं, इकडे लक्ष द्या। तर काय म्हटलो, तर या बाजूला 12 हाड असतात बरगाड्यांच्या, या बाजूला 12 बरगाड्या असतात आणि एक मधला जो आहे हा काय आहे? उरोस्ती, म्हणजे हे 12 आणि इकडून 12 बरगाड्या जोडलेले आणि हा एक, म्हणजे टोटल 25 काय आहे छातीच्या पिंजऱ्यांमध्ये हाड असतात। तर विचारू शकतात बरगाड्या किती असतात, तर दोन्ही बाजूला किती असणार आहेत माहिती आहे का? 12 असणार आहेत। 25 हाडांचा मिळून छातीचा पिंजरा तयार होतो, तो मागून पाठीच्या कण्याला जोडलेला असतो। हा पिंजरा जो आहे ना पाठीमागून पाठीच्या कण्याला जोडलेला असतो। बघा तुम्हाला डायग्राम मध्ये दिसत असेल, हे एक पाठीमागून तुम्हाला डायग्राम दिसते रॉड सारखं, याला पाठीचा काय म्हणत असतो आपण? कणा म्हणत असतो। आणि या पाठीच्या कण्याला हे जोडलेलं असतं, कोण? छातीचा पिंजरा जोडलेला असतो। म्हणजे पाठीचा कणा, असं जसं की आपण भिंतीला घड्याळ अटकवतो ना, त्या प्रकारे पाठीच्या कण्याला आपल्या बरगड्या अटकवलेल्या, म्हणजे आपल्या छातीचा पिंजरा अटकवलेला आहे मित्रांनो। अशा प्रकारे जसं हे जे काही आहे छातीचा पिंजरा, हा कोणाला जोडलोय किंवा कोणाला अटॅच आहे? पाठीमागे पाठीच्या कण्याला अटॅच असतो, हे आपल्याला समजणं गरजेचं आहे। यानंतर बघा पाठीचा कणा बघू आपण, म्हणजे काय आहे? हे पाठीचा कणा आणि ह्याच्यावर काय आहे? छातीचा पिंजरा असं पॅक करण्यात आलेला आहे। छातीच्या पिंजऱ्यामध्ये मेन आडा असतो, त्याला उरोस्ती म्हणतात आणि दोन्ही बाजूने जर बघितलं तर 12 बरगाड्या त्याला जोडलेले असतात। कशाने जोडलेले असतात? कार्टिलेज नावाचं, नरम भागापासून। आता बघा कुलपासारख्या आकाराची हाडे एकमेकाशी उभी सरळ जोडून पाठीचा कणा तयार होतो। बघा प्रत्येक ठिकाणी असे कुलूप जसं जोडतो ना एकमेकाला, जसं मी तुम्हाला म्हणतो की तुम्हाला 10 कुलूप दिले आणि ते एकमेकाला जोडा म्हटलं तर ते एकमेकामध्ये लॉक करून एक साखळी तयार होते कुलपाची। त्या प्रकारे काय माहिती आहे का? एक संरचना तयार होते, त्याला पाठीचा कणा म्हणतो। पाठीचा कणा ज्यांच्यामध्ये आहे ते प्राणी शक्यतो विकसित असतात मित्रांनो, विकसित असतात आणि ह्या प्राण्यांमध्ये एक प्रकारे शरीराला आधार देणारा हा पाठीचा कणा असतो मित्रांनो। आणि याच प्राण्यांमध्ये कवटी प्रेझेंट असते, ही गोष्ट लक्षात ठेवा। पाठीच्या कण्यात एकूण 33 हाडे आहेत। बघा
काय म्हटलो, पाठीच्या कण्यामध्ये एकूण 33 हाडे असणार आहेत, ही गोष्ट समजणं गरजेचं आहे. यानंतर बघा 33 हाडे त्यातील मणका म्हणतात ती सर्व हाडे लवचिक असून एकावर एक अशी रचलेली असतात. तर हे बघा एक पॉइंट महत्वाचा आहे. या ठिकाणी पाठीच्या कण्यात एकूण 33 हाडे असतात, त्यातील त्याला म्हणतात ती सर्व हाडे लवचिक असून एकावर एक अशी रचलेली असते. मी तुम्हाला म्हटलो ना या ठिकाणी की जसं कुलूप एकावर एक बांधतो ना, त्या पद्धतीने हे हाडे रचलेली असतात. आणि पाठीच्या कण्यात एकूण हाडांची संख्या किती, 33 आहे. लक्षात ठेवा मित्रांनो, डोक्यामध्ये जर किती असेल तर डोक्यामध्ये 8 प्लस किती मित्रांनो 14, म्हणजे टोटल किती 22 असतात. छातीच्या पिंजऱ्यामध्ये 25 असतात आणि पाठीच्या कण्यामध्ये 33 असतात. ही संख्या लक्षात ठेवा. आणि कसं असतात ते लक्षात घ्या. डोक्यामध्ये 8 असतात, चेहऱ्यामध्ये 14 असतात. त्यानंतर जर बघितलं तर पुढे 22 किती टोटल 22 झाले. आणि छातीच्या पिंजऱ्याचा जर विचार केला, एक उरोस्ती मेन हाड असतो आणि 12 म्हणजे 24 बरगाड्या असतात. यानंतर पुढे पाठीचा कणा जो आहे या ठिकाणी लांब धागा जो कुलपासारखी संरचनेने बनलेला असतं, त्याच्यामध्ये संख्या एकूण 33 असते. पाठीचा कणा मेंदूतून निघणाऱ्या चेतारज्जूचे संरक्षण करतो. या पाठीच्या कण्याच्या आतमध्ये एक पातळ लांब धागा असतो, त्याला चेतारज्जू म्हणून ओळखलं जातं किंवा त्याला इंग्लिशमधून स्पॅनल कॉर्ड म्हणत असतो. तर स्पॅनल कॉर्डला वरतून पाठीच्या कण्याचा संरक्षण भेटलेला आहे. कोणामध्ये, मानवामध्ये मित्रांनो. आणि पाठीच्या कण्याच्या आतमध्ये हा स्पॅनल कॉर्ड यानी चेतारज्जू असतो, जो खालून येणाऱ्या प्रत्येक संदेशाला मेंदूकडे पाठवण्याचं काम करत असतं. अशी संरचना आपल्यामध्ये तयार झालेली आहे, कारण विकसित आहे मानव. तर हे समजणं गरजेचं आहे. आपल्या 2 कानामध्ये 3 हाडे असतात मित्रांनो, म्हणजे या कानात 3 हाडे असतात, या कानामध्ये 3 हाडे प्रेझेंट असतात. त्यापैकी स्टिरप नावाचा एक कडी म्हणतो आपण त्याला, हा कानातील काय आहे मित्रांनो, हाड आपल्या शरीरातील सर्वात लहान हाड आहे. तर हे प्रश्न विचारू शकता, शरीरातील सर्वात लहान हाड कोणता आहे, तर कानातील हाड ज्याला स्टिरप किंवा कडी म्हणून ओळखलं जातं. ते तांदळाच्या दाण्या एवढे पोकळ असते, त्याचा आकार कडी सारखा असतो, म्हणून त्याला कडी म्हणतो आपण. कोणाला, स्टिरपला. तर हे एक IMP पॉइंट आहे फॅक्च्युअल डेटामध्ये. सर्वात लहान हाड आहे कानामधील. यानंतर शरीरातील जो कानात प्रेझेंट असतो. मानवी शरीरातील सर्वात लांब आणि मजबूत हाड जर बघितलं, मांड्यामध्ये असते, त्याला उर्विका म्हणून ओळखलं जातं, मॅन्डिब्युलर. उर्विका हा हाड हा मांडीमध्ये प्रेझेंट असतो, जो मानवामध्ये सर्वात मजबूत आणि सर्वात लांब हाड आहे. आणि सर्वात लहान हा कानामध्ये प्रेझेंट असतो, ज्याला स्टिरप किंवा कडी म्हणून ओळखलं जातं. हे 2 पॉइंट लक्षात ठेवा. सर्वात लहानला काय म्हणतो आणि सर्वात मोठा आणि मजबूत कोणता आहे, या मांडीमध्ये आढळणारा. आता बघा सांधा. सांधा म्हणजे काय माहिती आहे का, जॉईंट्स ज्या ठिकाणी 2 हाडं काय केलेले असतात, जोडलेले असतात, त्यांना सांधा म्हणत असतो. प्रत्येक ठिकाणी हाडे हे सारख्याच पॅटर्न मध्ये जोडले जातील ह्याची गॅरंटी नसते मित्रांनो. जसं उदाहरणामध्ये या ठिकाणी जोडलेले हाड अशा पद्धतीने जोडलेत की फक्त एकाच बाजूने अशा प्रकारे त्याची हालचाल होते मित्रांनो. इकडं बाजूला हालचाल होत नाही किंवा खाली जात नाही. तर ही जोडणी वेगळी आहे. गुडघ्यामध्ये पण असंच असणार आहे. परंतु बघा या ठिकाणचं हाड वेगळं आहे. अशा प्रकारे मला सांगा 360 मध्ये मी काय करू शकतो, या हाडाला फिरवू शकतो. समजलीतपर्यंत. म्हणजे याचा अर्थ शरीरात जेवढे काही जॉईंट्स आहेत ते सगळे सारख्या नसून वेगवेगळ्या प्रकारचे असतात. आणि त्या जॉईंटचीच माहिती आपल्याला घ्यायची आहे. ज्या ठिकाणी 2 किंवा 2 पेक्षा जास्त हाडे जोडलेली असतात त्याला सांधा म्हणून ओळखलं जातं, त्याला जॉईंट्स म्हणतात. आता सांध्याचे 2 प्रकार पडत असतात. काही जॉईंट्स मला सांगा हालचाल करणारे असतात, तर काही जॉईंट्स हे हालचाल करणारे नसतात. IMP लक्ष द्या हा. पहिला आहे चल सांधा. चल सांधेचा अर्थ काय आहे, या हाडांची हालचाल होते. जर हाडांची हालचाल होत असेल त्याला चल सांधा म्हणतात. म्हणजे सर बघा आता या ठिकाणी जोडलेला हाड आहे तर हा चल सांधा आहे, कारण की हाडांची हालचाल होऊ राहिली. या ठिकाणी जोडलेला हाड आहे, चल सांधा आहे, कारण हालचाल होऊ राहिली. परंतु मला एक सांग भाऊ, या जबड्याचा हा जो भाग आहे हा सोडल्यानंतर वरचा भाग, कवटीतले हाड तसेच या भागातले हाड, वरच्या भागातले, हे आपल्याला हालचाल करताना दिसत नाही. म्हणून जे हाड हालचाल करत नाही त्यांना आपण अचल सांधा म्हणतो. मग चल सांधा कुठं असतात, हातामध्ये, पायामध्ये. यातील जे हाडे आहेत हे चल सांधेने जोडलेले असतात. अचल सांधे म्हणजे हाडांचा जी हालचाल होत नाही. उदाहरणार्थ कवटीची हाडे, खालचा जबडा सोडल्यानंतर उरलेले सगळे कवटीतले हाडे हे अचल सांध्याने जोडलेले असतात, कारण की ते हालचाल करत नाही. हातातले पायातले जेवढे हाड आहेत हे हालचाल करत असतात. या कारणामुळे त्यांना आपण चल सांधे म्हणून ओळखत असतो. हे सांधा असणार आहे. आता सांध्याचे प्रकार, कोणत्या सांध्याचे, खास करून चल सांध्याचे प्रकार पडतात. पहिलं काय म्हटलो, एक चल सांधा आणि दुसरं अचल सांधा.
चल सांधा काय करत असतो, हालचाल होऊ देत नाही. चल सांध्यामध्ये हालचाल होते. हालचाल कसं होतं त्याच्यानुसार त्याचे प्रकार पडलेले असतात. एकाच बाजूने होतो का की अशा प्रकारे सगळ्या बाजूने होतो का, यानुसार वेगवेगळे प्रकार पडलेले असतात. सगळ्यात पहिला आहे त्याला बिजागिरीचा सांधा म्हणून ओळखत असतो. या प्रकारच्या सांध्यामध्ये हाडांची हालचाल एकाच दिशेने शक्य होते, म्हणजे एकाच दिशेने हालचाल होत असते. या सांध्याची हालचाल 180 डिग्री कोनात होते. उदाहरणार्थ कोपर आणि गुडघा. जसं हाताचं बघा, मला सांगा एक तरी मी या सांध्याची हालचाल असं करतो आणि पुन्हा असं करतो, म्हणजे 180 डिग्रीमध्ये होते आणि एकाच दिशेने होऊ राहिले. ही दिशा सोडल्यानंतर मला सांगा हे सांधा मला सांगा दुसऱ्या पद्धतीने हालचाल करू शकतो का? या हाताला मी असं फिरून आणू शकतो का? या हाताला या पद्धतीने आणू शकतो का? नाही आणू शकत. जेव्हा एखाद्या सांध्यामध्ये एखाद्या हाडामध्ये हालचाल जर बघितलं मित्रांनो, माहित आहे का, सांध्यामध्ये एकाच दिशेने होत असेल म्हणजे 180 डिग्रीमध्ये होत असेल. गुडघ्याचं पण जर बघितलं मागं आणि अशा पद्धतीने होऊ शकतं, त्याच्या व्यतिरिक्त होत नाही मित्रा. तर याला आपण काय म्हणत असतो, बिजागिरीचा सांधा म्हणतो. असे पॉइंट मिस होतात तुमच्या वाचनातून, म्हणून स्टेट बोर्ड करणं महत्वाचं आहे. आता कोपर आणि गुडघा, यानंतर उकळीचा सांधा. उकळीचा सांधा काय असणार आहे ते समजून घ्या. या प्रकारच्या सांध्यामध्ये हाडांची हालचाल 2 किंवा अधिक दिशाने होते. जेव्हा हाडांची हालचाल ही 2 किंवा अधिक दिशाने होते तेव्हा त्याला उकळीचा सांधा म्हणून ओळखलं जातं. म्हणजेच काय, सर्व दिशेने 360 डिग्री कोनात काय होऊ शकतं, त्याला उकळीचा सांधा म्हणतो. खांदा आणि खुब्बा, म्हणजे याचा अर्थ बघा, आता मी हे हात फिरू राहिलो अशा पद्धतीने, तर हे काय 360 मध्ये फिरतोय की नाही, असंही फिरतोय, असंही फिरतोय, असंही फिरतोय, इकडं पण फिरतो, इकडं पण फिरतो. मग हा खांदा आणि खुब्बा जो आहे हे जर कोणता असेल सांधा तर हा उकळीचा सांधा म्हणून ओळखलं जातं. आणि एकाच दिशेने कोपर आणि गुडघा जो आहे हा बिजागिरीचा सांधा म्हणून ओळखलं जातं. आता सरकता सांधा काय करतं, या प्रकारच्या सांधामध्ये हाडं फक्त एकमेकावर सरकू शकतात, मागे मुळे एकमेकांवर सरकू शकतात. जसं मनगट, मला सांगा अशा प्रकारे तुम्ही असं इथं वाचताना बघितलं असेल तर ते हाडं कटकट वाचतात, म्हणजे एक ओकावर काय करतात, मागं पुढं सरकू शकतात. पायांचा घोटा, पाय पण अशा पद्धतीने आपण करू शकतो, म्हणजे जागेवर तुम्हाला हाडं असं कटकट वाचताना दिसतं, तर ते एकमेकावर सरकतात हाडे, आणि या सांध्याला आपण काय म्हणत असतो, सरकता सांधा. तर 3 सांधे बघितले आपण, एक म्हणजे बिजागिरीचा सांधा, यानंतर जर बघितलं तर कोणतरी उकळीचा सांधा, आणि तिसरं जर बघितलं सरकता सांधा. हे 3 सांधे आहेत कशाचे माहिती आहे का, चल सांध्याचे, म्हणजे गती करणारे सांध्याचे. आपल्या केसांचा रंग मेलॅनिनमुळे ठरतो. हा पण IMP पॉइंट आहे भाऊ. हा मेलॅनिन काय करत असतो, त्वचा तसेच केसांना काळा रंग प्राप्त करून देणाऱ्या रंगद्रव्याला मेलॅनिन म्हणत असतात. मेलॅनिनचं प्रमाण किती आहे त्याच्यानुसार आपल्या त्वचेला आणि केसाला काळा रंग प्राप्त होत असतो मित्रांनो. आता जर प्युअर मेलॅनिन असेल तर प्युअर काळा रंग प्राप्त होतो, परंतु या मेलॅनिन मध्ये लोखंड जर मिक्स झाला असेल तर त्यावेळेस तांबडा रंग प्राप्त होतो. आणि जर या मेलॅनिन मध्ये गंधक आणि सल्फर मिक्स झाला असेल तर केसांना आणि चेहऱ्यांना पांढरा रंग प्राप्त होऊ शकतो. तर IMP पॉइंट आहे, काळे गडद केस हे शुद्ध मेलॅनिनमुळे, तर भुरे किंवा पांढरट केस हे मेलॅनिन मधील गंधकामुळे. प्रश्न विचारला जाईल, काळे किंवा मला सांगा भुरे पांढरट केस, पांढरे किंवा भुरे केस हे कोणामुळे प्राप्त होतं, तर मेलॅनिन मधील गंधकामुळे प्राप्त होतं. आणि मित्रांनो तांबडे केस कोणामुळे असेल तर मेलॅनिन मधील लोखंडामुळे प्राप्त होतो. आणि प्युअर काळे कोणामुळे असेल तर ते फक्त आणि फक्त मेलॅनिनमुळे असतं. तर हा पॉइंट IMP आहे, हे लक्षात राहू द्या मित्रांनो. तर हे प्रश्न येणाऱ्या काळात जर विचारलं स्टेट बोर्डला रेफरन्स म्हणून वापरला आयोगाने, तर अशा प्रकारचे प्रश्न रिफ्लेक्ट होण्याची शक्यता आहे. तर जिथं फॅक्च्युअल डेटाचं प्रमाण आहे 6वी 7वी मध्ये, तिथं चांगल्या पद्धतीने कव्हर करण्याचा प्रयत्न करा. आता 6वीच्या पुस्तकामध्ये पुढचं एक पॉइंट आहे, त्या पॉइंटला म्हणत असतो आपण माहित आहे का, बलाचे प्रकार. बल काय असतो रे, बल अशी राशी आहे मित्रा, ज्याला इंग्रजीतून फोर्स म्हणत असतो. फोर्स अशी राशी आहे जेव्हा एखाद्या वस्तूच्या अवस्थेत बदल करायचं असतं आणि त्या वस्तूची अवस्था बदलणाऱ्या राशीला, क्वांटिटीला फोर्स म्हणत असतो आपण, त्याला बल म्हणून ओळखलं जातं. विदाऊट फोर्स, विदाऊट बल कोणत्याही पदार्थाची अवस्था बदलत नाही. म्हणजे गतिमान वस्तू स्थिर होत नाही, स्थिर वस्तू गतिमान होत नाही जोपर्यंत त्या वस्तूवर कोणत्या तरी बल नावाच्या राशीचा वापर करत नाही तोपर्यंत. म्हणजे याचा अर्थ पदार्थातील अवस्थेत बदल घडून आणणाऱ्या राशीला फोर्स आणि बल म्हणत असतो आपण. आता बघा स्नायुबल. स्नायुबल म्हणजे काय आहे, एखाद्या सजीवाच्या स्नायूकडून वापरण्यात आलेल्या बलाला स्नायुबल म्हणतात. स्नायूंच्या साहाय्याने लावलेल्या बलास स्नायुबल म्हणतात.
उदाहरण म्हणजे सर, उदाहरण सांगतो भाऊ, माहित आहे, तू हातात काहीतरी बादली घेऊन चाललाय, तर स्नायू बलाच्या साहाय्याने ती बादली गतिमान होऊ राहिली. तू हाताने चेंडू फेकलास, स्नायू बलाच्या साहाय्याने तो चेंडू पुढे गेलेला आहे. म्हणजे याचा अर्थ आपल्या शरीरातील स्नायूच्या साहाय्याने जे कोणतेही बल वापरतो त्याला आपण स्नायू बल म्हणून काय आहे ओळखत असतो. यांत्रिक बल काय आहे? एखाद्या मशीनद्वारे, एखाद्या यंत्राद्वारे जर बल लावत असेल तर याला यांत्रिक बल म्हणतात. यंत्रामार्फत लावल्या गेलेल्या बलास यांत्रिक बल असे म्हणतात. उदाहरणार्थ मला सांगा, पाण्याची मोटर आहे, तर पाण्याची मोटर पाण्यावरती बल लावते आणि पाणी बाहेर फेकते, पण तो बल त्या पाण्याच्या मोटरमुळे लागलं आणि यंत्रामुळे लागलं म्हणून तो यांत्रिक बल म्हणून ओळखलं जातं. वॉशिंग मशीनमध्ये असेल, मिक्सरमध्ये असेल, सिलाई मशीनमध्ये असेल, ट्रकमध्ये असेल, कोणत्याही व्हेकलमध्ये असेल, हा यांत्रिक बल असतो. आणि मानवाकडून लावला गेलेला, मसलकडून लावलेला गेलेला स्नायू बल म्हणून ओळखलं जातं. हा गुरुत्वबल काय आहे? तर गुरुत्वबल मला सांगा, पृथ्वीवर सगळे पदार्थ किंवा पृथ्वीच्या बाहेर या युनिव्हर्समध्ये असणारे कोणतेही पदार्थ कुठे जरी असेल मित्रांनो, माहित आहे का, तर त्या दोन पदार्थामध्ये किंवा त्या दोन वस्तूमध्ये एक आकर्षण बल कार्यरत असतो, ज्या आकर्षण बलाद्वारे ते दोन्ही वस्तू एकमेकाकडे खेचत असतात मित्रांनो. जसं उदाहरणामध्ये, मित्राच्या हातात दोरीचा एक टोक दिलास आणि दुसरा टोक तुझ्या हातामध्ये तू पकडलेला आहेस, मित्र तुला त्याच्याकडे ओढू राहिलं, तू मित्राला तुझ्याकडे ओढू राहिलं. तर आता मला सांगा, या ठिकाणी दोघेही एकमेकांना ओढताय तुम्ही, पण कशाच्या साहाय्याने? दोरीच्या साहाय्याने. जसं दोरीच्या साहाय्याने तुझं आणि मित्राच्या आतमध्ये बल कार्यरत आहे, त्याच पद्धतीने जगातील प्रत्येक वस्तूमध्ये तो आकर्षण बल प्रेझेंट असतं, फक्त तिथं दोरी वगैरे काही प्रेझेंट नसतं, तो इनव्हिजिबल असतो मित्रांनो. तर अशा प्रकारे जगातील कोणतीही वस्तू मला सांगा कोणत्याही दुसऱ्या वस्तूला आपल्याकडे ओढत असते, त्या बलालाच आपण आकर्षण बल म्हणत असतो. आणि सेम मला सांगा, आपली पृथ्वी ही पण एक प्रकारची वस्तू आहे आणि पृथ्वीच्या वरती कोणती जरी वस्तू जर असेल तर ती वस्तू आणि पृथ्वी या दोघांमध्ये एक बल आकर्षण बल असतो आणि पृथ्वीचं आकर्षण बल जास्त असल्यामुळं त्या वस्तूला काय करतं, पृथ्वी स्वतःकडे खेचत असते. यालाच आपण गुरुत्वाकर्षण बल म्हणत असतो. गुरुत्वाकर्षण बल हा युनिव्हर्सल बल आहे, तो जास्त पॉवरफुल नाही आहे, पण तो सगळीकडे प्रेझेंट आहे. हे बल आहे म्हणून अनेक आपल्याला घटना घडताना दिसतं. मला सांगायचंय, सूर्याभोवती पृथ्वी फिरणं असेल, पृथ्वीभोवती चंद्र फिरणं असेल, किंवा आपल्या पृथ्वीवर मला सांगा एखादी वस्तू हवेतून खाली पडणं असेल, किंवा दगड फेकल्यानंतर काही कालावधीनंतर तो दगड जमिनीवर जाऊन पडणे असेल, हे जर सगळं कोणामुळे पॉसिबल असेल तर गुरुत्वबलामुळे पॉसिबल आहे. जर गुरुत्वबल राहिला नसतं आणि एखादी वस्तू तुम्ही जर हवेत फेकली असती तर ती वस्तू हवेतच राहिली असते मित्रांनो. तर गुरुत्वबल या गोष्टीसाठी कारणीभूत आहे. पृथ्वी जे बल लावून वस्तूंना आपल्याकडे खेचते त्याला गुरुत्वबल असे म्हणतात. उदाहरणार्थ, एखादी वस्तू बल लावून वर फेकली तर काय असता, थोड्या उंचीवर जाऊन ती परत खाली येते का? कारण पृथ्वी त्या वस्तूला काय करत असतं, खाली खेचत असते आणि त्या बलालाच आपण ग्रॅव्हिटेशनल फोर्स किंवा गुरुत्वबल म्हणतो, ज्याचा शोध न्यूटन भाऊनी लावला होता. न्यूटन भाऊ कोण माहित आहे का? तर न्यूटन तोच जो सफरचंदाच्या झाडाखाली बसला होता. मित्रांनो, माहित आहे का, लॉकडाऊनचा काळ चालू होता त्यावेळेस जेव्हा काय प्लेगची साथ आलती आणि सफरचंदाच्या झाडाखाली जेव्हा बसलेला होता तेव्हा त्याला सफरचंदवरून खाली येताना दिसलं आणि पडताना दिसलं आणि त्याच्या मनामध्ये प्रश्न आला की बाबा नेमकं सफरचंद खालीच का आला? तुम्हाला वाटलं असेल तर हे मनामध्ये कसं काय आलं? कारण की गुरुत्वाकर्षणाचा शोध लावण्याच्या अगोदर त्यांनी काही नियम सांगितले होते. त्याच्यापैकी एक नियम सांगितलं होतं, तो म्हणजे कोणतं? जडत्वाचा नियम किंवा न्यूटनचा पहिला नियम. न्यूटननी त्याच्या पहिले काय सांगितलं होतं? जगातील कोणत्याही वस्तूवर जोपर्यंत कोणता बल लावत नाही तोपर्यंत ती वस्तू आपली अवस्था बदलत नाही. मग जेव्हा सफरचंदाच्या झाडाखाली न्यूटन बसला होता तेव्हा सफरचंद त्याला वरून खाली पडताना दिसला. तेव्हा त्याच्या डोक्यात आला, जर नियम सांगतोय की जोपर्यंत कोणता बल लावत नाही तोपर्यंत कोणती वस्तू आपली अवस्था बदलत नाही, मग याला प्रश्न पडला, सफरचंद पहिले वरती ए या जागेवर होता, आता खाली बी या जागेवर येऊन पडला, म्हणजे सफरचंद ऑटोमॅटिक आलेला नाहीये, तर जमिनीकडे कोणीतरी बलाच्या साहाय्याने त्याला खेचत आहे. आणि अशा प्रकारे त्यांनी शोध लावलं की सफरचंद पृथ्वीकडे येण्याचं कारण की पृथ्वीकडे एक बल प्रेझेंट असतो जो डोळ्याने दिसत नाही पण त्याची जाणीव होत असते, आणि त्या बलालाच त्यांनी गुरुत्वाकर्षण हे नाव दिलं मित्रांनो. मग बघा, गुरुत्वाकर्षणाचा शोध सर आयझॅक न्यूटन यांनी 17व्या शतकात लावला. पृथ्वीचे गुरुत्व बल हे नेहमी वर जाणाऱ्या वस्तूच्या विरुद्ध दिशेने असते. म्हणजे वर जाणाऱ्या वस्तूच्या विरुद्ध दिशेने म्हणजे काय? वस्तू वर जाऊ राहिली आणि पृथ्वी गुरुत्वाकर्षण बलाने स्वतःकडे खेचते त्याला, त्यामुळे वर फेकलेल्या वस्तूची गती कमी कमी होत जाते आणि शेवटी वरती गती शून्य झाली की नंतर खाली पृथ्वी त्याला स्वतःकडे काय आहे, खेचत असतं. मग ती वस्तू आणखी वर न जाता खाली पडायला लागते. खाली पडताना तिच्या गतीत गुरुत्वीय बलामुळे सतत वाढ होत असते. काय म्हणतोय हे?
मग हे म्हणते की जेव्हा खालून वरती चेंडू फेकलो तर काय ठराविक उंचीपर्यंत जाते आणि जेव्हा वरती जाऊन त्याचा वेग 0 होतो नंतर ती खाली यायला लागते. खाली येत असताना त्या वस्तूच्या वेगात सतत वाढ होते असं सांगतोय आणि वर जात असताना त्या वस्तूच्या वेगात घट होतं. ही गोष्ट पण मला सांगा या ठिकाणी आपल्याला समजणं गरजेचं आहे. तर हे कोणामुळे होतं? खाली येताना वाढ होणे हे पण गुरुत्वाकर्षण बलामुळे होतं वेगात, आणि वस्तू वरती जाताना पण त्याच्यात घट होणे हे पण गुरुत्वाकर्षण बलामुळे होतं. हे समजणं गरजेचं आहे. तर अशा प्रकारे एकदम बेसिक बलाचे प्रकार तुम्हाला समजून आले कोणकोणते आणि काय असणार आहे. यानंतर आपल्याला बघायचे कार्य आणि ऊर्जा काय असणार आहे. कार्य आणि ऊर्जा काय आहे तर सिंपल मिनिंग समजून घ्या. ऊर्जा म्हणजे काय माहित आहे का? कार्य करण्याची क्षमता. एखादं किती कार्य करतो त्याच्या क्षमतेला, त्याच्या कॅपॅसिटीला आपण एनर्जी म्हणत असतो. आणि कार्य म्हणजे काय माहित आहे का? कार्य म्हणजे एखाद्या वस्तूवर बल अप्लाय करून त्याच्या वस्तूचं विस्थापन घडून आणणे याला आपण कार्य म्हणतो. एखाद्या वस्तूवर बल अप्लाय करून जर त्या वस्तूची जागा बदलत असेल तर समजायचं त्या ठिकाणी कार्य घडून आलेलं आहे. दोन्हीपैकी एक जर घडत असेल आणि एक घडत नसेल तर त्याला शून्य कार्य म्हणतो मित्रांनो. म्हणजे सर जसं माझ्या हातामध्ये पेन आहे, या पेनावर मी बलाचा वापर केलो आणि या कारणामुळे पेनाला फेकलो मी, तर जसं पेनावर बलाचा वापर झाला आणि पेननी आपली जागा पण बदलली, एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणी गेली, म्हणजे याचा अर्थ काय आहे? मी कार्य घडून आणून राहिलो. पण जर नुसतं बलाचा वापर करतोय आणि जर ती समोरची वस्तू आपली जागा बदलत नसेल तर अशा वेळेस त्याला कार्य म्हणत नाही. अशा वेळेस म्हणू शकतो की फक्त आपण बलाचा वापर करतोय. म्हणजे सर जसं मी या स्क्रीनला जोराजोराने ढकलू राहिलो तर स्क्रीन आपली जागा बदलत नाहीये, तर माझ्याकडून फक्त स्क्रीनवर बलाचा वापर होतोय ना की कार्य घडून येतोय. ते ज्या ठिकाणी दिलेलं आहे बघा, जेव्हा बल लावून एखाद्या वस्तूचे विस्थापन होते तेव्हा त्याला कार्य म्हणून ओळखलं जातं. म्हणजे याचा अर्थ या वस्तूवर काय केलं आपण माहित आहे का? बल लावलो आणि बल लावल्यानंतर ही वस्तू सरकत सरकत पुढे गेली आणि या ठिकाणी आली. किती मीटर आली? 10 मीटर. तर अशा प्रकारे मला सांगा विस्थापन किती झालं? 10 मीटर. बल किती लावलं होतं? 10 न्यूटन. तर कार्य किती घडलं? कार्य घडले लावलेला बल 10 गुणिले विस्थापन 10, म्हणजे याचा अर्थ 100 जूल एवढं कार्य घडून आलं. जेव्हा बल आणि विस्थापन घडतं तेव्हाच कार्य असतो. दोन्हीपैकी एक जरी शून्य असेल तर कार्य शून्य असतं मित्रांनो. सारख्याच अंतरांचे विस्थापन झाले तरी ज्या कार्यात जास्त बल लागते ते कार्य अधिक असते. काय सांगतो रे तो म्हणतो की समजा अशा प्रकारे वस्तू आहे, एक दोन वस्तू आहेत. कसं वस्तू आहे? दोन. ही पहिली वस्तू आहे, ही दुसरी वस्तू आहे. समजण्याचा प्रयत्न करा. तो काय म्हणतो माहित आहे का? समजा या ठिकाणी 20 न्यूटन एवढं बल अप्लाय केलो ए या वस्तूवर, बी या वस्तूवर किती अप्लाय केलो माहित आहे का? जर बघितलं 10 न्यूटन एवढं बल अप्लाय केलो. आता विस्थापन किती झालं? ही पण या अंतरापर्यंत गेले आणि बी नावाची वस्तू पण तेवढ्याच अंतरावर गेली. म्हणजे दोन्ही ठिकाणी 10 मीटर एवढी अंतरावर वस्तू गेली. म्हणजे याचा अर्थ कळतोय का? बघा, दोन्ही वस्तूचं विस्थापन सेम आहे पण दोन्ही वस्तूवर अप्लाय होणारा बल वेगळा आहे. मग जर कार्य काढायचं म्हटलं, या वस्तूचं कार्य काढत असताना बल किती लावलं? 20 न्यूटन. कार्य किती घडलं? 10. म्हणजे याचा अर्थ 200 जूल एवढं कार्य मला सांगा या वस्तूचं घडलं. बी या वस्तूवरती बल किती लागलं? 10 न्यूटन आणि गुणिले कार्य किती, विस्थापन किती घडलं? 10. म्हणजे किती? 100 जूल एवढं कार्य काय आहे घडून आलं बी वस्तूवर. तर इथं सांगतोय काय तो माहित आहे का? जरी दोन्ही वस्तूचं विस्थापन सारखंच घडत असेल मग तरी पण ज्या वस्तूवर बलाचा वापर जास्त झालाय ऑब्विसली त्या वस्तूचं कार्य पण काय जास्त असणार आहे. समजलं? विस्थापन जरी सारखं घडत असेल तर अशा प्रकारे त्यांनी सांगितले. तसेच सारखेच बल लावून जर विस्थापन झाले तर कार्य पण काय आहे? अधिक असतं. दुसरं हे पहिलं विधान कळालं तुम्हाला. जर विस्थापन जरी सारखं होत असेल तर ज्या वस्तूवर बलाचा वापर जास्त आहे ऑब्विसली त्याचं कार्य जास्त आहे, कारण कार्य हे कोणावर डिपेंड, वर्क हे कोणावर डिपेंड आहे? बल आणि विस्थापन. दुसरं काय म्हणतो माहित आहे का? दुसऱ्या उदाहरणामध्ये तो काय सांगतो की समजा अशा प्रकारची ही एक वस्तू आहे, अशा प्रकारची दुसरी वस्तू आहे. ही ए आहे आणि ही बी आहे. दोघांवर पण 10-10 न्यूटन बल अप्लाय केलो. म्हणजे याचा अर्थ दोन्ही वस्तूवर बल सारखाच अप्लाय होतो. परंतु बघा, ए या वस्तूचं विस्थापन 20 मीटर होतं आणि बी या वस्तूचं विस्थापन फक्त 10 मीटर होतं. म्हणजे याचा अर्थ सारखं बल लावून पण ज्या वस्तूचं विस्थापन जास्त ऑब्विसली त्याचं कार्य जास्त असणार आहे. जसं ए या वस्तूचं विस्थापन किती आहे? तर ए या वस्तूचं विस्थापन आहे डब्ल्यू बरोबर, मला सांगा डब्ल्यू बरोबर वर्क बरोबर किती? बल किती अप्लाय केलं? 20 गुणिले विस्थापन किती? 10. म्हणजे याचा अर्थ मला सांगा 200 जूल काळ एवढं कार्य घडून येतं.
आता बी या वस्तूचं जर बघितलं तर बल 10 होतं आणि विस्थापन पण 10 म्हणजे किती 100. तर इथं पण बघा या ठिकाणी एचं कार्य जास्त आहे का, कारण ए आणि बी वर जरी बल सारखा असेल तर एचं विस्थापन 20 होतंय आणि 20 मीटर जास्त आहे, म्हणून बीच्या तुलनेत एचं कार्य जास्त आहे. ह्याला सांगायचंय काय, सारखं बल जरी लावलं तर ज्या वस्तूचं विस्थापन जास्त त्याचं कार्य जास्त. समजलं. आणि दोन वस्तूचं विस्थापन सारखं होत असेल तर ज्याच्यावर जास्त बल लावलं त्याचं कार्य जास्त. सेम कार्य कधी घडेल, जर एखाद्या वस्तूवर सेम बल लावून सेम विस्थापन होत असेल दोन्ही वस्तूवर, अशा वेळेस मात्र त्यांचं कार्य सारखंच असतं. मित्रांनो ही गोष्ट लक्षात करणं गरजेचं आहे. सारखेच बल वापरले असताना जास्त विस्थापन झालेले कार्य अधिक आहे. बघा सारखेच बल वापरले असताना जास्त विस्थापन झालेले कार्य अधिक असते. म्हणजेच कार्य मोजण्यासाठी बल झालेलं विस्थापन या दोन्हींचा विचार करावा लागतो. कार्य करण्याच्या क्षमतेला ऊर्जा म्हणतात. आता तुम्हाला कार्य तर कळालं. आता बघा कार्य करण्याच्या क्षमतेला कॅपॅसिटीला ऊर्जा म्हणतात. कार्य आणि ऊर्जा यांची एकके सारखीच आहेत. आता बघा SIF सिस्टीम मधील एकक पद्धतीला कार्य आणि ऊर्जा जूल या एककात मोजतो. म्हणजे याचा अर्थ कार्य पण आपण जूल मध्ये मोजत असतो SI पद्धतीत, आणि ऊर्जा पण आपण कशामध्ये मोजत असेल तर जूल मध्ये मोजतो, कारण दोघांचं SI एकक हा सेम आहे आणि ज्याला आपण जूल म्हणून ओळखत असतो. तर एककावरती प्रश्न विचारले जातात, यासाठी एकक पण काही लक्षात ठेवा जे ओळखीचे असणार आहेत त्याच्या संबंधित. मित्रांनो यानंतर यांत्रिक कार्य करण्यासाठी वापरला जाणाऱ्या ऊर्जेला यांत्रिक ऊर्जा असे म्हणतात. ऑलरेडी बघितलं. यांत्रिक कार्य करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ऊर्जेला यांत्रिक ऊर्जा म्हणतात. आणि या यांत्रिक मेकॅनिकल एनर्जी, आणि या यांत्रिक ऊर्जेचे दोन प्रकार पडतात. एक असतं त्याला आपण गतिज ऊर्जा म्हणतो, गतिज ऊर्जा जी गतीमुळे प्राप्त होते, आणि दुसरा आहे त्याला आपण म्हणत असतो स्थितीज ऊर्जा. मित्रांनो तर गतिज ऊर्जा स्थितीज ऊर्जा यानी काय, मेकॅनिकल एनर्जीचे दोन प्रकार, एक आहे कायनेटिक एनर्जी आणि दुसरा आहे पोटेन्शियल एनर्जी, आणि हे दोन्ही ऊर्जेचा प्रकार आहे ज्याला यांत्रिक ऊर्जा म्हणत असतो आपण. गतिज ऊर्जा गतीमुळे प्राप्त होते, तर स्थितीज ऊर्जा काय, स्थितीमुळे काय आहे प्राप्त होते. मित्रांनो गतिज ऊर्जेचं एकक काय आहे, 1/2 mv² आहे, आणि स्थितीज ऊर्जेचं पोटेन्शियल एनर्जीचं mgh हे आहे. मित्रांनो मास, गुरुत्व काय, त्वरण आणि हाईट, तर एवढं असणार आहे. आता बघा स्थितीज ऊर्जा व गतिज ऊर्जा असे यांत्रिक ऊर्जेचे दोन प्रकार आहेत. स्थितीज ऊर्जा स्थितीमुळे म्हणजे साठलेलं पाणी, ताणलेलं धनुष्य म्हणजे एखाद्या स्थितीमुळे प्राप्त होत असते, तर गतिज ऊर्जा वस्तूच्या गतिमान अवस्थेमुळे प्राप्त होते. हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. तर अशा प्रकारे बघा या ठिकाणी यांत्रिक ऊर्जा तुम्हाला कळेल. यांत्रिक कार्याला यांत्रिक ऊर्जेची गरज असते. आता ऊर्जा स्त्रोत आपल्याला डेली लाईफमध्ये आपण ऊर्जेचा वापर करतो. मित्रांनो तर या ऊर्जेचे वेगवेगळे सोर्स असतात. लाकूड जाळतो, कोळसा जाळतो, कोळशातून काय म्हणते विद्युतधारा निघते, किंवा लाईटच्या साहाय्याने सोलार सिस्टीमचा वापर करतो, किंवा पाण्याच्या साहाय्याने टर्बाईन फिरून पण ऊर्जा तयार करतो. तर ऊर्जाचे नेमकं कोणकोणते सोर्स आहेत, त्यांचं वर्गीकरण काय आहे ते लक्षात घ्या, कारण ह्याच्यावर खास करून राज्यसेवेला प्रश्न विचारले जातात. आता पहिला जो प्रकार आहे त्याला पारंपरिक ऊर्जा स्त्रोत म्हणतात किंवा अनवीनीकरणीय ऊर्जा स्त्रोत म्हणत असतो. म्हणजे याचा अर्थ मित्रांनो माहित आहे का, याला नॉन रिन्युएबल म्हणतात. नॉन रिन्युएबल एनर्जी सोर्स म्हणून ओळखलं जातं. हे कोणते ऊर्जा स्त्रोत असतात माहित आहे का, असे ऊर्जा स्त्रोत ज्याचं एकदा वापर झालं की पुन्हा होत नाही. मित्रांनो ते नष्ट होऊन जातात त्यानंतर. उदाहरणार्थ लाकूड जाळल्यानंतर जळलेल्या लाकूडला पुन्हा वापरू शकतो का, नाही. कोळसा जळल्यानंतर जळलेल्या कोळशाला पुन्हा वापरू शकतो का, नाही. पेट्रोल डिझेलला पुन्हा वापरू शकतो का, नाही. ज्या ऊर्जेला पुन्हा वापरू शकत नाही, एकदा वापरल्यानंतर पुन्हा वापरता येत नाही, अशा ऊर्जेला पारंपरिक म्हणतात. पारंपरिक म्हणायचं कारण या ऊर्जेचा वापर खूप जुन्या काळापासून करत आलोय आपण. कळालं का, जेव्हा मानव हा अग्नीचा वापर करायला लागलं तेव्हापासून आपण पारंपरिक ऊर्जेचाच वापर करत असतो. कोळसा, लाकूड असेल, कोळसा असेल वगैरे वगैरे. शतकानुशतके मानव ऊर्जा स्त्रोताचा वापर करतो आहे, त्या ऊर्जा स्त्रोतांना पारंपरिक ऊर्जा स्त्रोत म्हणतात. पारंपरिक ऊर्जा स्त्रोतामध्ये गाई म्हशींच्या शेणापासून बनवलेल्या गोवऱ्या असतात, वनस्पतींचा पालापाचोळा असते, लाकूड असतो, कोळसा असतो, अलीकड काळातील जीवाश्म इंधने वगैरे हे सगळे ते आहेत जे पूर्वापासून आपण वापर करतोय. आणि अलीकडच्या काळामध्ये फक्त जीवाश्म इंधन या पारंपरिक ऊर्जेचा किंवा अनवनीकरणीय ऊर्जांचा वापर करतो.
अनवनीकरणीय नॉन रिन्युएबल म्हणजे काय, पुन्हा वापरता येत नाही सगळे पेट्रोल, डिझेल, नैसर्गिक वायू या सगळ्यांचा समावेश आपण पारंपरिक किंवा नॉन रिन्युएबल अनवीकरणीय म्हणतो का, कारण की पुन्हा त्यांचा वापर होत नाही. प्रश्न हेच विचारलं जाईल, खालीलपैकी पारंपरिक ऊर्जा स्रोत कोणते किंवा नॉन रिन्युएबल यांनी अनवीकरणीय ऊर्जा कोणतं, असा प्रश्न विचारला जातं. तर पाठांतराची गरज नाही, सिंपल लॉजिक लावायचं. ज्या ऊर्जेचा वापर केल्यानंतर ती नष्ट होऊन पुन्हा वापरता येत नाही त्याला म्हणायचं नॉन रिन्युएबल, त्यालाच म्हणायचं पारंपरिक. पारंपरिक म्हणजे कोणतं, पारंपरिक मध्ये जीवाश्म इंधने, पेट्रोल, डिझेल आणि नैसर्गिक वायू येत नाही. का, कारण की जीवाश्म इंधने, पेट्रोल, डिझेल आणि वायू, नैसर्गिक वायू ह्याचा वापर आपण अलीकडच्या काळात करतो, टेक्नॉलॉजी शोध लागले तेव्हापासून. तर पारंपरिक मध्ये कोण येईल, वनस्पतीचा पालापाचोळा, लाकूड येईल, कोळसा येईल आणि शेणापासून तयार केलेल्या गोवऱ्या येतात. परंतु या सगळ्यांना एकत्रित नॉन रिन्युएबल म्हणतो, कारण एकदा वापरून झालं की पुन्हा त्या ऊर्जेचा वापर करता येत नाही आपल्याला त्याच्यापासून. अपारंपरिक म्हणजे काय, हे पहिलेपासून वापरत आले नव्हतं. जेव्हा अलीकडच्या काळात टेक्नॉलॉजीचा खूप जास्त विकास झाला तर टेक्नॉलॉजीच्या साहाय्याने ज्या ऊर्जेचा वापर करतोय त्याला अपारंपरिक म्हणतो आणि त्याला नवीकरणीय म्हणून ओळखलं जातं, ज्याला रिन्युएबल म्हणतो आपण. रिन्युएबल म्हणायचं कारण काय आहे, पुन्हा पुन्हा वापरता येतं, या ऊर्जा नष्ट होत नाही मित्रांनो. उदाहरणार्थ मला सांगा, सोलार सिस्टीम, ऊन आज पण पडतंय, उद्या पण पडतंय, परवा पण पडणार आहे, तर मला सांगा ते ऊन कमी होणार आहे का, किंवा ऊन खूप दिवस खूप काय वापरलो म्हणून उन्हाचं येणं कमी झालं असं होईल का, नाही. तर अशी ऊर्जा ज्याची पुन्हा पुन्हा वापर करता येतं, ती नष्ट होत नाही, त्याला म्हणत असतो रिन्युएबल, त्याला म्हणतो नवीकरणीय, त्याला म्हणत असतो आपण अपारंपरिक. कारण अपारंपरिक म्हणायचं काय, वर्षानुवर्षापासून हे वापरत नाही, अलीकडच्या काळात वापरतो तंत्रज्ञानाचा शोधाच्या नंतर. मित्रांनो, या ऊर्जा स्त्रोतांचा वापर पूर्व परंपरेने करण्यात येत नव्हता. हे ऊर्जा स्त्रोत अक्षय आणि अखंड आहेत, म्हणजे हे कधीच संपत नाही. जसं सूर्यापासून मिळणारी ऊर्जा, पाण्यातून तयार होणारी ऊर्जा, हे किंवा समुद्रातून तयार होणारी ऊर्जा किंवा ज्वालामुखीतून तयार होणारी ऊर्जा, हे कधीच संपत नाही. विविध स्वरूपात ते पुन्हा पुन्हा काय वापरता येते. कोणकोणते प्रकार आहेत बघा अपारंपरिक ऊर्जा स्त्रोताचे, सौर ऊर्जा, सागरी ऊर्जा, समुद्राच्या लहरीपासून मिळवणारी ऊर्जा, पवन ऊर्जा म्हणजेच काय रे, हवेपासून तयार, जलविद्युत ऊर्जा आणि अणुऊर्जा, या त्या ऊर्जा आहेत ज्यांना अपारंपरिक म्हणत असतो. ज्यांचं वापर किती जरी केलं तर ते कधीही नष्ट होणार नाही, पण ह्याच्या वापरासाठी हाय टेक्नॉलॉजीची गरज असते आणि अलीकडच्या काळात या ऊर्जेचा वापर करतो कारण टेक्नॉलॉजीने तेवढा विकास केलेला आहे आणि म्हणून पूर्व परंपरेपासून न होतं, म्हणून याला अपारंपरिक ऊर्जा स्त्रोत म्हणत असतो. मित्रांनो, ग्रीक वैज्ञानिक आर्किमिडीज यांनी शेजारील चित्रात दिसणाऱ्या यंत्राचा शोध लावला. हे एवढं काही महत्त्वाचं नाही. आर्किमिडीज यांनी एक सांगितलं होतं, काय सांगितलं होतं ते मी तुम्हाला पण सांगतो बघा. हे काही बघायची गरज नाहीये काय आणि कसं असणार आहे. आर्किमिडीजने सांगितलं होतं की समजा तुम्ही एखाद्या पाण्यामध्ये एखादी वस्तू जर टाकली तर त्या वस्तूच्या वजना एवढं पाणी बाजूला विस्थापित होतं आणि तेवढं मला सांगा फोर्स जो आहे त्या वस्तूला पाण्यातून खालून वरती लागतो. म्हणून तर मित्रांनो माहित आहे का, पाण्यामध्ये आपण पोहत असताना पाणी बाजूला का करतो, कारण पाणी जेवढं बाजूला जाईल तेवढं पाण्यातून खालून वरती फोर्स लागणार आणि तेवढं आपण पाण्यावर तरंगत राहणार. तर पाण्यावर तरंगणार की नाही तरंगणार हे आर्किमिडीज तत्वानुसार ठरत असतो. जर आपल्या वजनापेक्षा जास्त पाणी जर बाजूला विस्थापित झालं नाही तर आपण पाण्यात बुडून जाऊ आणि आपल्या वजनापेक्षा पाणी जर बाजूला विस्थापित झालं तर आपण पाण्यावर तरंगू. मग पोहत असताना व्यक्ती पाणी बाजूला का मारतो, कारण आपल्या वजनापेक्षाही जास्त पाणी बाजूला जावं यासाठी तो पाणी बाजूला फेकत असतो. का, जेणेकरून की पाणी वरती काय आहे धरून राहील आपल्याला. तर हे आर्किमिडीजच्या तत्वाच्या रिलेटेड असणारी कन्सेप्ट आहे. आता आपल्याला बघायचं काय, ध्वनी. ध्वनी ही एक प्रकारची ऊर्जा आहे ज्या कारणामुळे आपल्याला ऐकण्याची संवेदना प्राप्त होते. तर हेच बघायचंय कशामुळे निर्माण होतं. ध्वनी निर्माण होण्यासाठी एखाद्या वस्तूचे कंपनांची गरज असते. दोन वस्तू आपसात जेव्हा घासले जातात तेव्हा कंपन निर्माण होत असतात आणि त्यालाच आपण साऊंड यानी ध्वनी म्हणत असतो. वस्तूचे कंपन होत असते तोपर्यंत आपल्याला ध्वनी ऐकू येतो. जोपर्यंत दोन वस्तू आपसात आदळून कंपन तयार करत राहतात तोपर्यंत ध्वनी निर्माण होत राहतो. कंपन थांबले की ध्वनी पण थांबत असतो. मित्रांनो, ज्या वस्तूमुळे ध्वनी निर्माण होतं त्या वस्तूला आपण ध्वनी स्त्रोत म्हणत असतो. जसं मी या ठिकाणी बोलतोय तर कसं बोलतोय, तर माझ्या कंठामध्ये दोन पट्ट्या असतात. अशा प्रकारे माझ्या कंठात दोन पट्ट्या आहेत आणि या दोन पट्ट्या आपसात आदळतात म्हणजे कंपन निर्माण करतायत. या कारणामुळे माझ्याकडून आवाज तयार होत आहे. तर जगातील कोणतीही दोन वस्तू जेव्हा आपसात आदळतात तेव्हा कंपनांची निर्मिती होते. यालाच आपण म्हणत असतो ध्वनी निर्माण करणे, यानी साऊंड एनर्जी काय करणे, निर्माण करणे. जसे हे पार्टिकल एकमेकांवर आदळू राहिले आणि ध्वनी निर्माण करू राहिले. ध्वनीशास्त्र, ध्वनी, नाद, आवाजाची निर्मिती, ध्वनी
प्रसारण आणि त्यांचे परिणाम याबद्दलचे विज्ञान म्हणजे ध्वनिशास्त्र. कोणतं शास्त्र? असे शास्त्र. ध्वनिशास्त्र म्हणजे असे शास्त्र ज्यामध्ये ध्वनी, नाद, तसेच मला सांगा आवाजाची निर्मिती, त्याचं प्रसारण, या सगळ्यांचा अभ्यास करणे याला ध्वनिशास्त्र म्हणतो. ध्वनीची तीव्रता डेसिबल मध्ये मोजतात मित्रांनो. 2023ला यावर प्रश्न आलता. एका बाजूला वाऱ्याचा वेग, दुसऱ्या बाजूला वातावरणाचा दाब, दुसऱ्या बाजूला आणखी काय रे ध्वनीचं दाब, ध्वनीचं काय म्हणतो आपण त्याला तीव्रता, हे सगळं दिलं तर दुसऱ्या बाजूने कशात मोजतो ते एकक दिलं तर जोड्या लावायला. तर हा प्रश्न 2023चा आहे, बघून घ्या. तर डेसिबल मध्ये आपण ध्वनीची तीव्रता मोजत असतो. आपल्या घशातील स्वर यंत्रामध्ये असणाऱ्या ध्वनी तंतू यांनी काय, यालाच आपण काय म्हणतो व्होकल कॉर्ड. आपल्या कंठामध्ये अशा प्रकारे काय म्हणतो आपण त्याला ध्वनी तंतू यांनी व्होकल कॉर्ड असतो. व्होकल कॉर्ड असतो, या ध्वनी निर्माण होतो. स्वर यंत्रातून निघणाऱ्या ध्वनीचा दर्जा ध्वनी तंतूच्या ताठरपणावर अवलंबून असतो. मी आता सांगितलं ना, माझा जो कंठ आहे त्याला स्वर यंत्र म्हणतो. या स्वर यंत्रामध्ये अशा दोन पट्टी असतात गिटारासारख्या. जसं गिटाराला पट्टी बांधलेली असते ना, तशा प्रकारे याला व्होकल कॉर्ड म्हणत असतो. याला व्होकल कॉर्ड. हे आवाज कसं निर्माण करणार हे डिपेंड आहे या पट्ट्यांच्या ताठरपणावर. जसं गिटारामध्ये तुम्ही एक ऑब्झर्वेशन करा, गिटाराच्या ज्या दोरी असतात त्याच्यामध्ये काही गिटार वाजवणारा त्याला लूज करतो, कधी परफेक्ट करतो, कमी करतो. तर का? कारण की त्या ताठरपणावर डिपेंड असतं की ध्वनी कसं निर्माण होणार. तर आपला पण ध्वनी कशावर डिपेंड आहे, या व्होकल कॉर्ड नावाच्या दोन पट्टीमध्ये किती ताठरपणा आहे त्याच्यानुसार मला सांगा आपलं ध्वनी निर्माण होत असतो. समजलं इथपर्यंत? ध्वनी लहरींचे प्रसारण वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या वेगाने होते. ध्वनी प्रसारण वायूपेक्षा, द्रवापेक्षा, स्थायूमधून अधिक वेगाने होते. म्हणजे याचा अर्थ काय रे? म्हणजे याचा अर्थ आहे ध्वनीचं प्रसारण सगळ्यात जास्त कशातून होत असेल तर सॉलिडमधून. सॉलिडपेक्षा कमी कोणामधून होत असेल तर लिक्विडमधून, आणि लिक्विडपेक्षा कमी जर कोणामधून होत असेल तर गॅसियसमधून होणार आहे. तर अशा प्रकारे सर्वात जास्त वेग ध्वनीचा हा स्थायूमध्ये असतो. त्यानंतर द्रवामध्ये सर्वात कमी काय, गॅसेस आणि वायूमध्ये. परंतु जिथं माध्यम नाही आहे, ज्याला निर्वात म्हणतो, व्हॅक्यूम म्हणतो, तिथं ध्वनीचा वेग 0 आहे. माध्यम नसणाऱ्या एखाद्या ठिकाणी ध्वनीचा वेग 0 असतो. सर्वात जास्त वेग हा स्थायूमध्ये असतो, त्याच्यापेक्षा द्रवामध्ये, त्याच्यापेक्षा कमी गॅसेसमध्ये. याला कारण आहेत मित्रांनो. काय कारण आहे? कारण ध्वनीमध्ये ज्या कंपनामध्ये, ज्या पार्टिकलमध्ये ध्वनी ऊर्जा आहे ना, तो पार्टिकल कधीच पुढे गतिमान होत नाही. तर तो पार्टिकल काय करत असतो, त्याच्याकडची ऊर्जा पुढच्या पार्टिकलला पास करतो, ते त्याच्या पुढच्या पार्टिकलला पास करतो. पार्टिकल जेवढे जवळ असतील तेवढं ध्वनीचा वेग जास्त असेल. आणि तुम्हाला माहित असेल, जर बघितलं तर कळेल की स्थायूमध्ये पार्टिकल खूप जवळ असतात, कारण त्याची घनता जास्त आहे. आणि या कारणामुळे स्थायूमध्ये वेग सर्वाधिक असतो. त्यानंतर द्रवात कमी असतो, वायूमध्ये आणखी पार्टिकल दूर असतात म्हणून तिथे वेग सर्वात कमी. आणि निर्वातमध्ये माध्यम नाही म्हणजे पार्टिकल नाही आहे, म्हणून त्या ठिकाणी ध्वनीचं प्रसारण होत नाही मित्रांनो. तर अशा प्रकारे आपण बघितलं. आता बघा सपाट आरशातील प्रतिमा. सपाट आरसा काय असतो, सपाट आरसा कसा तयार होतो? तर अशा प्रकारची एक काच असते. या काचेला पाठीमागची बाजू विलेपित केली जाते. कशाने विलेपित केली जाते? लीड ऑक्साईड किंवा चांदी सारख्या पदार्थापासून. आणि समोरच्या बाजूला सपाट आरशाला चकचकीत ठेवलं जातं. वस्तू ही समोर असते आणि वस्तूवरून प्रकाश किरण त्या सपाट आरशावर जातं. आणि नंतर तो सपाट आरसा काय करत असतो, त्या प्रकाशाच्या साह्याने प्रतिमा तयार करतं. पण प्रतिमा कुठं तयार करतो माहित आहे का? आरशाच्या मागे तयार करतो. तर काही पॉइंट आहे बघा. सपाट आरशामध्ये मिळणारी प्रतिमा ही नेहमी आभासी असते मित्रांनो, आणि सुलट असते. आभासीचा अर्थ कळतोय का? आभासीचा अर्थ आहे ती ओरिजिनल प्रतिमा नसते. म्हणजे याचा अर्थ वस्तू एका ठिकाणी असते आणि प्रतिमा दुसऱ्या ठिकाणी तयार होते. तर याला आपण आभासी म्हणतो. जसं उदाहरणामध्ये अवकाशाकडे बघितल्यानंतर तुम्हाला चंद्र आणि तारे सोबतच असल्यासारखे दिसतात, पण ऍक्च्युली सोबत आहे का? नाही. तारे खूप दूर आहेत, चंद्र त्याच्या जवळ आहे, पण तुम्हाला दोघंही जवळ वाटतात. त्याला आभासी प्रतिमा म्हणतो. कारण जिथं तुम्हाला चंद्र तारे दिसू राहिले ऍक्च्युली ते तिथं नाही आहेत, ते खूप दूर आहेत. तर अशा प्रकारे वस्तू त्या एखाद्या जागेवर नसताना पण त्याच्या प्रतिमा दिसणे याला आभासी प्रतिमा म्हणतो. तर सपाट वर्षामध्ये आपल्याला नेहमी आभासी आणि सुलट प्रतिमा मिळते. यानंतर बघा प्रतिमा आकार आणि वस्तूचा आकार नेहमी सेमच असतो. म्हणजे याचा अर्थ सपाट आरशासमोर वस्तू जेवढ्या उंचीची ठेवलेली असते तेवढ्याच उंचीची आपल्याला प्रतिमा तयार होताना दिसते मित्रा. यानंतर जर बघितलं तर जेवढ्या अंतरावर प्रतिमा असते ना, जेवढ्या अंतरावर वस्तू ठेवलेली असते, वस्तू जेवढ्या अंतरावर ठेवलेली असते तेवढ्याच अंतरावर प्रतिमा तयार होते. पण कुठं तयार होते?
पडद्याच्या पाठीमागे तयार होते मित्रांनो, म्हणजे आरशाच्या पाठीमागे. तर काय पॉइंट बघितलो, सपाट आरशामध्ये मिळणारी प्रतिमा नेहमी आभासी आणि सुलटच असते. सपाट आरशामधील प्रतिमेचा आकार आणि वस्तूचा आकार सेम असतो. सपाट आरशामध्ये वस्तू जेवढ्या अंतरावर ठेवलेली असते तेवढ्याच अंतरावर प्रतिमा आरशाच्या पाठीमागे मिळते, हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. आणि दोघांचा आकार पण तेवढाच असतो. इथं पण तेच आहे बघा, आरशातील प्रतिमेची मूळ वस्तूच्या डाव्या बाजूंची अदलाबदल झालेली दिसते. बघा, वस्तू या ठिकाणी आहे, वस्तू या ठिकाणी आहे आणि प्रतिमा इकडे तयार झालेली असते बॅक साईडला. दोघांची उंची तेवढीच आहे, H0 आणि H1 म्हणतो आपण. यानंतर बघा, उजव्या वस्तू जितक्या अंतरावर आरशासमोर असते तितक्याच अंतरावर तिची प्रतिमा आरशाच्या मागे असल्याची दिसते. जेवढ्या अंतरावर वस्तू ठेवलेली आहे तेवढ्याच अंतरावर मला सांगा प्रतिमा आरशापासून तयार होताना दिसते, पण ती आभासी तयार होते. वस्तूच्या प्रतिमेचा आकार मूळ वस्तू एवढा असतो, म्हणजे याचा अर्थ काय आहे, जी वस्तू आहे त्याच्या प्रतिमेचा आकार बघा, हाईट जी आहे आणि वस्तूची हाईट जी आहे ती सेम टू सेम असते. तर अशा प्रकारे सपाट आरशामध्ये असणारे हे गुणधर्म आहेत. समजलीतपर्यंत हे झालं सपाट आरशाच्या बाबतीत. यानंतर बघा, प्रकाश यानी काय आहे, लाईटच्या बाबतीत बघायचं आहे. सर आयझॅक न्यूटन आणि ब्रिटिश शास्त्रज्ञाने एक तबकडी बनवली. तिची एक बाजू तांबडा रंग, नारंगी, पिवळा, हिरवा आणि निळा, पारवा आणि जांभळा या 7 रंगाच्या समान पाकळ्यांमध्ये विभागली. त्याने काय केलं बघा, हा सिंपल सांगतो. न्यूटनने काय केलं तर एक प्रिझम घेतलं होतं आणि या प्रिझम मधून त्यांनी काय केलं, जो पांढऱ्या रंगाचा प्रकाश आहे त्याला पाठवलं. आता पांढऱ्या रंगाचा प्रकाशाला जेव्हा प्रिझम मधून पाठवलं तेव्हा प्रिझमने काय केलं, या पांढऱ्या रंगाच्या प्रकाशाचं रूपांतर 7 वेगवेगळ्या रंगामध्ये केलं. हे न्यूटनने केलेलं आहे. 7 वेगवेगळे रंग तयार केले. कोणकोणते बघा, 7 रंग कोणकोणते ते मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो, व्यवस्थित लक्ष द्या फक्त. 7 रंग वेगवेगळे तयार केले. 7 रंग, एक होतं कोणतं, रेड, त्यानंतर होतं ऑरेंज, त्यानंतर होतं येलो, त्यानंतर होतं ग्रीन, त्यानंतर होतं ब्ल्यू, त्यानंतर होतं इंडिगो आणि सर्वात शेवटी व्हायलेट. तर बघा, तांबडा, यानंतर काय नारंगी, यानंतर काय रे मित्रा पिवळा, यानंतर काय हिरवा, यानंतर काय निळा आणि यानंतर काय आहे इंडिगो म्हणजेच काय आहे पारवा आणि सर्वात शेवटी जांभळा. तर अशा प्रकारे एकूण 7 रंग तयार केले. हे न्यूटननी केले. हे पहिल्यांदा एका रंगाचे किती रंगात, 7 रंगाचे रूपांतर. या रेडची तरंग लांबी सर्वात जास्त असते, वारंवारता कमी असते. वरतून खाली येताना तरंग लांबी कमी होत जाते पण वारंवारता वाढते. असे अनेक पॉईंट्स आहेत, पण 6वी मध्ये एवढं डिटेल दिलं नाही. यासाठी मी तुम्हाला काही अवांतर सांगणार नाही, कारण त्याला अर्थ पण नाही, कारण आपल्याला स्टेट बोर्ड मधले क्वेश्चन कव्हर करायचे त्या ठिकाणी. तर हे न्यूटन यांनी केलं मित्रांनो. ती तपकडी स्टँडवर बसवली, नंतर काय त्याच्यातून रंग पाठवलं. आणखी गोष्ट काय केलं माहिती आहे का, नंतर याला समजलं आणखी जर पुढं जर मला सांगा एखादी आणखी प्रिझम ठेवलं तर हे 7 रंगाचं एकत्रीकरण होतं, या 7 रंगाचं एकत्रीकरण होतं आणि पुन्हा एकच कलर तयार होतो, तो म्हणजे कोणतं, पांढरा. तर अशा प्रकारे एका पांढऱ्या रंगाचं रूपांतर 7 रंगात करता येतं आणि 7 रंगाला एकत्रीकरण केल्यानंतर आपल्याला पांढरा रंग तयार होताना दिसतो. म्हणजे याचा अर्थ पांढरा रंग म्हणजे 7 रंगाचं एकत्रीकरण आहे. कोणाकोणाचं, तानापी हिनी पाझा. तानापी हिनी पाझा म्हणजे तांबडा, नारंगी, पिवळा, हिरवा, निळा, पारवा आणि जांभळा. किंवा मला सांगा रेड, ऑरेंज, येलो, ग्रीन, ब्लू, इंडिगो आणि व्हायलेट. कसं लिहितो आपण त्याला शॉर्टकटमध्ये, रॉय, ग्रेट ब्रिटन, इंडिगो, इंडियन वाईफ. तर रॉय हा ग्रेट ब्रिटनचा होता आणि त्याची पत्नी ही इंडियन होती. फक्त डब्ल्यूच्या ठिकाणी शेवटी व्ही येईल. तर कसंही लक्षात ठेवा, वेगवेगळ्या शॉर्टकट वापरतात, त्यानुसार तुम्हाला काय करता येईल, लक्षात ठेवता येईल. या ठिकाणी दिलेला आहे. यावरून सूर्यप्रकाश 7 रंगाचा बनला असल्याचे सिद्ध झाले. सूर्यप्रकाश 7 रंगाचा बनलेला आहे हे पहिल्यांदा न्यूटन भाऊने आपल्याला सांगितलं. कोणी सांगितलं, न्यूटन भाऊने आपल्याला सांगितलं 7 रंगाचा बनलेला आहे. त्यामुळे त्याला न्यूटन तपकिडी असे म्हणतात. न्यूटनने प्रकाशाविषयी ऑप्टिक्स हा ग्रंथ लिहिला आणि ऑप्टिक्स या ग्रंथामध्ये सांगितलं की ज्या पांढरा प्रकाश आपल्याला दिसतो तो ऍक्च्युली 7 रंगाच्या प्रकाशापासून बनलेला आहे. ही गोष्ट पहिल्यांदा कुणी सांगितली, न्यूटन यांनी सांगितली. कोण न्यूटन, तोच ऍपलवाले बाबा. आता बघा, यानंतर चुंबकत्व, त्याला आपण मॅग्नेटिझम म्हणतो. काय आहे बघा मॅग्नेटिझम. चुंबकत्व हा असा पदार्थ आहे जो पहिल्यांदा मॅग्नेशिया नावाच्या भागामध्ये सापडला होता आणि हे चुंबकत्व तो पदार्थ आहे दुसऱ्या धातूला, खास मेटलला स्वतःकडे अट्रॅक्ट करून घेण्याची क्षमता ठेवतो. जेव्हा एखाद्या मेटलला स्वतःकडे अट्रॅक्ट करून घेण्याची क्षमता असते एखाद्या पदार्थामध्ये, तर त्याला आपण मॅग्नेट म्हणत असतो, त्याला चुंबकत्व म्हणतो. आता बघा, या चुंबकाची काही वैशिष्ट्ये आहेत. काय वैशिष्ट्ये आहेत ते मी तुम्हाला या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करतो. बघा काय वैशिष्ट्ये चुंबकाचे.
तर चुंबक जो आहे अशा प्रकारचा हा चुंबक आहे, मॅग्नेट आहे. तर चुंबकाला नेहमी दोन काय मित्रांनो माहित आहे का ध्रुव असतात. एक ध्रुव नॉर्थ पोल असतो, दुसरं साऊथ पोल. नॉर्थ म्हणजे त्याला उत्तर ध्रुव म्हणतो आपण आणि साऊथ म्हणजे त्याला दक्षिण ध्रुव म्हणतो. तर काही गुणधर्म आहेत मॅग्नेटचे. मॅग्नेट दुसऱ्या धातूला स्वतःकडे ओढण्याचा प्रयत्न करत असतो. आता काय आहे बघा, या ठिकाणी बघा चुंबकाचे जो टोक उत्तर दिशेला स्थिर असते पृथ्वीच्या त्याला उत्तर ध्रुव म्हणतात. कारण चुंबक नेहमी अशा पद्धतीने थांबतो, उत्तर दक्षिणेला असं स्थिर असतो. चुंबक नेहमी असं स्थिर असतो. उत्तर दिशेला असणारा चुंबकाचा नॉर्थ पोल आणि दक्षिण दिशेला असणारा साऊथ पोल. म्हणजे चुंबकाचं उत्तर ध्रुव आणि पृथ्वीचं उत्तर ध्रुव एकच असतो. चुंबकाचं दक्षिण ध्रुव आणि पृथ्वीचं दक्षिण ध्रुव एकच असतं मित्रांनो. हे या ठिकाणी दिलेलं आहे. तर दक्षिण दिशेच्या टोकाला दक्षिण ध्रुव म्हणतात, उत्तर ध्रुवने दर्शवतात, उत्तर दक्षिण ध्रुवने दर्शवतात. चुंबक प्रत्येक वेळी उत्तर दक्षिण दिशेत स्थिर असतो. चुंबकीय बल चुंबकाच्या दोन्ही टोकाकडे म्हणजेच काय ध्रुवाकडे एकवटलेले असतात. तर या स्टेटमेंटचं मिनिंग सांगतो बघा. तर अशा प्रकारे नेहमी काय आहे मॅग्नेट थांबतो. तर या मॅग्नेटच्या उत्तर ध्रुवापासून काही लाईन्स ऑफ फोर्स निघतात, यानी चुंबकीय बलरेषा निघतात. ते उत्तरेकडून निघतात आणि दक्षिणेला येऊन मिळतात मित्रांनो. आणि या चुंबकीय बलरेषा त्याच्या संपर्कात आणणाऱ्या घटकावर परिणाम घडून आणतात. म्हणून तर बघा ना, मॅग्नेट दूर जरी असेल तर समोरच्या लोखंडाची हालचाल करतं. का? कारण दूर मॅग्नेट असणारा चुंबका दुसऱ्या त्या लोखंडाची हालचाल का करतो? कारण दूर जरी मॅग्नेट असेल त्याच्यामधून न दिसणारे अशा चुंबकीय बलरेषा बाहेर पडतात आणि त्या बलरेषांचा संपर्क त्या लोखंडाशी येतो, लोखंडाच्या खिळ्यांशी. म्हणून तो लोखंडाचा खिळा हालचाल करतो. म्हणजे सगळी जी पॉवर आहे या चुंबकीय बलरेषांची असते. या बलरेषा जेवढ्या जास्त असतील तेवढं मॅग्नेट पॉवरफुल असतो मित्रांनो. या बलरेषा उत्तर ध्रुवापासून निघतात, दक्षिण ध्रुवेला जाऊन मिळतात. ही गोष्ट लक्षात राहू द्या. या बलरेषा किती जरी निघाल्या तर ते एकमेकाला कधीच छेदत नाही मित्रांनो. जेवढ्या जवळजवळ असतील तेवढं त्या चुंबकाचं पॉवर जास्त असतो. यात बलरेषा उत्तर आणि दक्षिण ध्रुवाला एकवटलेले असतात. म्हणजे बलरेषा सर्वात जवळजवळ कुठं असेल तर दोन्ही ध्रुवावर असतात. उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुवावर ह्या दोन्ही एकवटलेले असतात. म्हणून चुंबकामध्ये सर्वात जास्त पॉवर कुठं असेल? उत्तर आणि दक्षिण ध्रुवेला असतं. कधी बघा मातीत टाकलेला लांब चुंबक घ्या अशा प्रकारे आणि मातीत टाकलेलं, जसं हा पण एक प्रकारचा चुंबक आहे बघा. या ठिकाणी मी असं ठेवल्यानंतर हे चिपकून जातं मित्रांनो. हे काय आहे? अशा प्रकारे काय चिपकून जातं. का? कारण की हा मॅग्नेट आहे. याला जर मी मातीत टाकलो ना या पेनला मॅग्नेटला, तर या टोकाला पण माती जास्त लागते, या टोकाला पण जास्त लागते, मधल्या टोकाला लागत नाही. का? कारण की उत्तर ध्रुवाकडून दक्षिण ध्रुवाकडे जे जळतात दोन्हीकडे एकवटलेले असतात त्या चुंबकीय बलरेषा. म्हणून दोन्ही टोकाला चुंबकाचं गुणधर्म जास्त असतं मित्रांनो. पुढं काय बघा, पुढं काय या ठिकाणी बघा, हे तुम्ही कळणं गरजेचं. दोन्ही काय टोकाला जास्त असतात. एका चुंबकाचे दोन भाग केल्यास स्वतंत्र चुंबक तयार होतात. म्हणजे चुंबकाचे करता येत नाही दोन ध्रुव एकमेकापासून वेगळे. काय मिनिंग आहे? तो काय म्हणतो माहित आहे का? की अशा प्रकारे हा जर चुंबक आहे, हा चुंबक आहे, ह्याचा हा नॉर्थ पोल आहे आणि हा साऊथ पोल आहे. जर तुम्ही या चुंबकाचे दोन तुकडे केले तर हा नॉर्थ आणि साऊथ पोल, उत्तर आणि दक्षिण ध्रुव कधीच वेगळं करता येत नाही. दोन तुकडे जर केले तर दोन चुंबकत्व सेपरेट तयार होऊन जातात. दोन मॅग्नेटची निर्मिती सेपरेट होते. इथं पण सेपरेट दुसरे दोन ध्रुव तयार होऊन जातात, इथं पण सेपरेट दोन ध्रुव तयार होऊन जातात. परंतु अशा प्रकारे नॉर्थ आणि साऊथ पोलला वेगळं करता येत नाही. म्हणजे हा चुंबक आहे, हा दक्षिण ध्रुव आहे, हा उत्तर ध्रुव आहे. या सेंटरमधून जर कट केलो तर हे दोन्ही ध्रुव वेगळं होत नाही. सेंटरमधून जर कट केलं, हा दक्षिण ध्रुव असेल तर इथं सेपरेट काय उत्तर ध्रुव तयार होऊन जातो आणि हा उत्तर ध्रुव असेल तर या टोकाला सेपरेट दक्षिण ध्रुव तयार होऊन जातो. म्हणजे किती तुकडे केले तर दोन्ही ध्रुवाला वेगळं करता येत नाही. हे पहिलं पॉईंट सांगतं एकमेकापासून. चुंबकाच्या सानिध्यात चुंबकीय पदार्थ नेल्यास त्यालाही चुंबकत्व प्राप्त होते. याला प्रवर्तित चुंबकत्व म्हणतात. म्हणजे काय सर? म्हणजे हे भाऊ की ओरिजिनल चुंबकत्व या ठिकाणी आहे, ओरिजिनल चुंबकत्व या ठिकाणी आहे. ह्याच्यावरती मला सांगा एक खिळा लावलेला आहे बघा. ओरिजिनल चुंबकत्व या ठिकाणी आहे आणि ह्याच्यावरती मी काय केलं माहिती आहे का? अशा प्रकारे एक खिळा जोडलो आणि त्या खिळ्याला वरतून एक खिळा जोडलो, त्या खिळ्याला वरतून एक खिळा जोडलो. तर ओरिजिनल चुंबक तर खाली आहे आणि तो वरचा खिळा या खिळ्याला चिटकला. म्हणजे याचा अर्थ जो मधला खिळा आहे ह्याच्यामध्ये जो तयार होणारा चुंबकत्व आहे त्याला प्रवर्तित चुंबकत्व म्हणून ओळखलं जातं. का? कारण की ओरिजिनल चुंबकाच्या संपर्कात आल्यामुळं त्या मधल्या खिळ्यामध्ये चुंबकत्व गुणधर्म प्राप्त झालं, त्याला प्रवर्तित चुंबकत्व म्हणून ओळखलं जातं मित्रांनो.
आणखी एक गोष्ट सांगतो मी तुम्हाला, जेव्हा चुंबकत्वाचे कोणते ध्रुव एकमेकाच्या जवळ येतात त्याच्यावर डिपेंड आहे की ते चुंबकत्व एकमेकाकडे खेचले जाणार की एकमेकापासून विरुद्ध जाणार. जर समजा या बाजूला चुंबकाचा हा नॉर्थ पोल आणि उत्तर ध्रुव आहे आणि त्याच्या समोर बाजूला मला सांगा साऊथ पोल आहे, म्हणजे याचा अर्थ दोन्ही पोल वेगवेगळे आहे. जर दोन्ही पोल वेगवेगळे समोरासमोर जर आले तर त्यावेळेस मला सांगा त्या दोन्ही चुंबकामध्ये आकर्षण असतं. म्हणजे कळालं का, सजातीय म्हणजे विजातीय. जर मला सांगा दोन्ही वेगवेगळे ध्रुव एकमेकाच्या समोर आणलो तर ते एकमेकांना खेचले जातात आणि अट्रॅक्ट होतं. परंतु जर मला सांगा दोन चुंबकत्वाचे सेम ध्रुव समोरासमोर आणले, इथं पण नॉर्थ पोल आहे आणि समोरच्या चुंबकाचा तो पण नॉर्थ पोल आहे, यानी काय सारखं सजातीय, अशा वेळेस मात्र आकर्षण न होता त्या चुंबकामध्ये प्रतिआकर्षण होते आणि रिपल्शन होते मित्रांनो. इथं तेच दिलेले लक्षात राहू द्या, चुंबकाच्या सजातीय यानी सारख्या ध्रुवामध्ये प्रतिआकर्षण असतं. दोन्ही ध्रुव जर सारखे समोरासमोर आले तर रिपल्शन होतं, प्रतिआकर्षण. तर विजातीय ध्रुवामध्ये आकर्षण असतं, म्हणजेच काय वेगवेगळे जर ध्रुव समोरासमोर आले तर आकर्षण असतं. मायकल फॅरेडे नावाचा शास्त्रज्ञ आहे. या शास्त्रज्ञाने चुंबकाच्या साहाय्याने वीज निर्मिती तंत्र विकसित केले. मायकल फॅरेडेने काय केलं, चुंबकाच्या गुणधर्मांच्या साहाय्याने वीज निर्माण करता येतं ही गोष्ट काय आहे दाखवून दिलं. म्हणजे काय, मॅग्नेटच्या साहाय्याने करंट तयार केलं. गरीब कुटुंबात जन्मल्यामुळे एका पुस्तक विक्रेत्याकडे मायकल फॅरेडे याने काम करावे लागले. तेथे विज्ञान विषयाचे अनेक पुस्तके वाचले. बघा भाऊ काय असेल त्याचे डेडिकेशन. पुस्तकाच्या दुकानामध्ये काम करत होता, त्याने पुस्तक वाचलं आणि शास्त्रज्ञ झाला. आपल्याकडच्या कार्यकर्त्यांनी जर पुस्तकाच्या दुकानात काम केलं तर हे कमिशन मारतं तिथं, आहे की नाही. तिथं 5 रुपये 10 रुपये कमिशन मारतं. 5 रुपयाची पेन 10 रुपयाचं द्यायचा प्रयत्न करतं. 10 पुस्तक विकले तर 2 पुस्तकाचे पैसे उरतील का, मालकाला कळणार नाही का, अशा धंदामध्ये काय करतं हे डोकं लावतं. हा भाऊ पुस्तकाच्या दुकानावर कामाला होता आणि त्या ठिकाणी त्याने पुस्तक वाचले सायन्सचे आणि एवढं मोठं शोध कार्य केलं मित्रांनो. डेडिकेशन म्हणतात त्याला. विज्ञान विषयाची अनेक पुस्तके वाचल्यामुळे त्यांची विज्ञानाची रुची वाढली. हे बुक आपलं कार्यकर्ता बुक स्टॉल असल्यावर ह्याची रुची कुठं वाढते, जे कस्टमर येतात ना त्या कस्टमरवर रुची वाढते. एकदा कस्टमर 2-3 वेळेस रिपीट आला, ह्याला वाटतं पुस्तक घ्यायला नाही, ह्याच्यासाठीच येऊ राहिलं. भाऊ माहिती आहे का, पुढे लंडनच्या रॉयल इन्स्टिट्यूटमध्ये त्यांनी हे संशोधन केले. फॅरेडेच्या संशोधनामुळे आपल्याला दैनंदिन जीवनातील असंख्य उपकरणामध्ये विजेचा आणि विद्युत चुंबकाचा वापर करणे शक्य झाले. फॅरेडेनी शोध लावल्यामुळं दैनंदिन जीवनात अनेक उपकरण आहेत की ज्याच्यामध्ये सायमल्टेनियसली करंटचा पण वापर करत असतो आणि मित्रांनो मॅग्नेटचा पण वापर होतो. जसं बेल आहे बघा, घराच्या बाहेर बेल वापरतो त्याच्यामध्ये वापरलं जातं. तसेच जर बघितलं मित्रांनो माहिती आहे का, ट्रेन आहे, ट्रेनमध्ये पण हे गुणधर्म वापरलं जातं. मॅग्लेव ट्रेनमध्ये विद्युत चुंबकत्व आणि चुंबकाचे प्रतिआकर्षण या गुणधर्मांचा उपयोग केला जातो, म्हणून ती ट्रेन फास्ट पळते मित्रांनो. लोखंडाला घासत नाही, तर दगडांमध्ये थोडं डिफरन्स ठेवते म्हणून लोखंड घासत नाही ट्रेनमध्ये. तर हे का, कारण की या गुणधर्मामुळे चुंबकाच्या प्रतिआकर्षणामुळे ट्रेन आणि रूळ यामधील घर्षण बल कार्य करत नाही, प्रतिआकर्षण होऊन जातं. प्रतिआकर्षण म्हणजे एकमेकापासून दूर ठेवणे. जर हे दोन बघा, ही रूळ आहे आणि ही चाक आहे, तर जर यांच्यात प्रतिआकर्षण होत असेल तर मला सांगा ते एकमेकाला घासणारच नाही ना, एकमेकाला दूर ढकलण्याचा प्रयत्न करेल. तर या कारणामुळं ती रूळ आणि मित्रांनो माहिती आहे का, ती चाक कोणाची, ट्रेनची, यामुळे ती रूळ घासत नाही. रूळ आणि यामधील घर्षण बल कार्य करत नाही, त्यामुळे ट्रेन सर्वाधिक वेगाने रुळावरून पुढे सरकत जाते. तिच्या दोन्ही बाजूस बसवलेले चुंबक तिला पुढे जाण्यास मदत करतात. बघा एवढं महान कार्य फॅरेडेने केलं, या सगळ्या गोष्टी समजणं गरजेचं आहे मित्रांनो. तर अशा प्रकारे या ठिकाणी 6वीचं पूर्ण सिलेबस झालेला आहे. 7वीचं सिलेबस पण मी घेऊन येतो मित्रांनो. फक्त व्यवस्थित बघा आणि रिव्हिजन करा, 100% मार्क मिळणार. आपले मित्रपरिवार असेल त्यांना आपल्या बॅचेस बद्दल सांगा. एकदम कमी फीस आहे, नॉमिनल फीस आहे मित्रांनो. चालतं, तर या ठिकाणी मी थांबतो. भेटू आपण पुढच्या लेक्चरला. धन्यवाद मित्रांनो.